माझा पहिल्यांदा सगळ्यांना हाच प्रश्न आहे की आतापर्यंत आपली झालेली सगळ्यात भारी ट्रिप कुठली? केळशीची कुठली? नाही पहिली चांगली गेली, काय नुसतं शूटिंगच. एक्झॅक्टली. मग ते सांगतो की पहिली ट्रिप आहे ना ऋषीनं भारी एन्जॉय केली असेल, कारण दुसऱ्याला सीन आला की मी ऋषाकडे बघायचो, ऋषी म्हणायचं घेतलंय. माझं लग्न होणार आहे फक्त मला माहित होतं, त्यामुळे मी ना खूप साऱ्या लोकांना समानापासून आरचल की यार परत बघ मला माहित नाही की. दुसऱ्या वेळी आम्ही गेलतो मुलींसोबत, म्हणजे आमच्याच कम्युनिटीतल्या सगळ्या बहिणी. नागा जाव आपण बाळा काय म्हणतोय की आचार्य हा शब्द पुल्लिंगी कारण आहे की जेव्हा तुम्ही स्त्री सुग्रण असते ती थोड्या माणसांत बनवू शकते चौदारी. जेव्हा तुम्हाला क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तेव्हा तिथं चविष्ट आणि क्वांटिटी आचार्यच लागतो. पुरीने घेतले 2 तास ती खेळत बसल्या. हे त्या पोराच्या घरी सांगू शकत नाही म्हणून आम्ही नाव घेत नाही. एक अशा कम्युनिटीला पोरगा होता ज्यांच्यात नॉनव्हेज खात नाहीत आणि त्याला ह्यो पाण्याखराडे घेऊन आलता. तर त्यानं आपापलं पाळायचं असतं जे काय असतंय ते. जेवणा बोलू नाही कुणाच्या, पण पहिले तर तुमच्यात खात नाहीत. उद्या जर फोटो बिटो गेला तर कुणा माझ्या वाला असते का नाही, गाला लागत पण काढलेलं हो लागलेलं ते चिकन लय गाण दिसतंय. जय जंत्रम मंत्रमच. तिथल्या एका आजीनं आणि तिथल्या काकांनी पिठलं भाकरी, मसाले भात, आलू पराठा, चहा, म्हणजे तुम्ही अशा कुठल्या पर्यटन ठिकाणी जाता आणि तेव्हा आहे ना तुम्ही नाही का असे कुठली तरी एक स्मॉल वेंडर असतात किंवा हॉटेलवाले त्यांच्याकडून घेतो ना त्या आपुलकीनं वाढतात तो. आणि रात्री ट्रूथ अँड डेअर चालू झालं. आता ट्रूथ अँड डेअरचा नियम काय आहे की बाबांनो ट्रूथ नसतं सांगायचं. हे जंगलात कुठे गेली पोर नाही का दोघं, त्यात तो पृथ्वीराज शहाणा नाही, तो एखाद्याला कितीही जास्त म्हणजे त्याला ना लय आवडतं ही जंगल फिराफिरी पूर्ण जंगली लय आवडतं ह्या. त्याचं कॅरेक्टर तसं आहे पहिल्यापासून. मी रडायला आलतो की ही जी नवीन बुलेट होती ती चिखलात घसरायची आणि तो हसत होता. ते स्प्लेंडर कुठे बी घुसती हो. तो ड्रायव्हर म्हणायचा मला एकट्याला सोडू नका कोकणात. आमच्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ते आता अनसेन्सॉर्ड मध्ये पण सेन्सॉर करायला लागेल अशा गोष्टी आहेत आणि असे किस्से आहेत. आणि ते माझ्या शो मध्ये तुम्ही फिल्टर होऊन बघता. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये. आता एक 7-6 जण बघून तुम्ही सगळे असं आश्चर्यचकित झाला असाल. अजून एक मेंबर आहे 7वा, तो आहे जॉब वरती, तो लय कष्ट करतो आणि आज नेमका तो गडी नाही आमच्यासोबत. सो पहिल्यांदाच मिस यू पृथ्वीराज. आम्ही आधीच मिस यू. आणि हे 7 डाकू आहेत कंपनी ऑफ कॉन्टेंटचे. आणि आज पॉडकास्ट काय असणार आहे, नक्की काय असणार आहे, हे मी आधीच तुम्हाला थोडंसं ब्रीफिंग देतो. जवळजवळ 4 वर्ष झालं आम्ही एकमेकाला ओळखतोय. काही लोकांना त्याच्या आधीपासून ओळखतोय आणि 4 वर्षात आम्ही जवळजवळ कमीत कमी आता जस्ट आम्ही काउंट घेतो एक 20 ट्रिप एकत्र केल्यात आम्ही. त्यात केळशीची ट्रिप दरवर्षीची ती तर वेगळीच गोष्ट. आणि आम्ही म्हणजे आम्हाला आमच्याच एक कम्युनिटी प्रोजेक्ट एजन्सी त्यातून एक सजेशन आलं की तुम्ही स्ट्रीट इंटरव्ह्यू करताय, पॉडकास्ट करताय, तर तुम्ही स्वतः एकदा पॉडकास्ट करा, बसून राऊंड टेबल करा एखादा आणि ह्यात तुमच्या गप्पा कळू दे, तुमचे विचार कळू दे. मग म्हणलं आमच्याकडे बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ते आता अनसेन्सॉर्ड मध्ये पण सेन्सॉर करायला लागेल अशा गोष्टी आहेत आणि असे किस्से आहेत. आणि ते माझ्या शो मध्ये तुम्ही फिल्टर होऊन बघता. तर आज आपण समजून घेऊचाच एक पार्ट करतोय आणि समजून घेऊचा पार्ट मध्ये आजचा विषय आहे मुलं आणि मुलांची ट्रिप, म्हणजे बॉईज अँड बॉयज ट्रिप. असं काय आहे त्यात की एवढे काय त्याच्यावर कॉन्टेंट आहे, एवढं काय त्याच्याबद्दल गप्पा आहेत. म्हणजे एखादा पुरुष वर्षभर काम करतोय आणि त्याला लागून कुठल्या तर सुट्ट्या मिळाल्या आणि त्यात तो जाऊन येतो मित्रांसोबत ट्रिपमध्ये आणि ते पुनर्जन्म झाल्यागतच करत असते. म्हणजे 6 महिने ते स्टोऱ्या सांगत असते, तुला आठवतंय का रे, आणि मधनच ऑफिसमध्ये FI रिफ्रेश दाबताना परत असतं आठवणीत जातो तो, त्याला आठवतं. आणि ह्या गोष्टी का अशा आहेत, म्हणजे आम्ही प्रयत्न करू पुरुषांची पूर्णपणे बाजू मांडण्याची. स्पेशली हा फक्त पुरुषांसाठी नाही, मुलींनी पण ऐका, आम्हाला तुमच्या पण ऐकून घ्यायचं आहे कमेंट्समध्ये. आणि जर असं कुठली कमेंट छान वाटली तर आपण त्यांना पॉडकास्टवरती घेऊ, का नाही, तुमचे किस्से वगैरे असतील तर चालू करूया आपण. तर माझा पहिल्यांदा सगळ्यांना हाच प्रश्न आहे की आतापर्यंत आपली झालेली सगळ्यात भारी ट्रिप कुठली? केळशीची कुठली?
2000 नाही थांबा पहिली एक मिनिट जळवू नका मला तुम्ही कारण हा. last trip ला नव्हतो. ऋषी प्रत्येक पहिल्या 2 ट्रिपला नव्हता आणि ऋषी आता जी ट्रिप झाली रिसेंटली 2023 ची 21, 22, 23 आम्ही गेलोय 21, 22, 23 गेलो 21, 22, 23 गेलो आम्ही आणि 21 ला पहिली ट्रिप होती आणि केळशी हे गाव आम्ही पहिल्यांदा म्हणजे मी माझ्या TCS मध्ये असताना माझा एक बॉस होता त्याचा ते आजोळ होता मी खूप ऐकलं त्याच्या म्हणजे सारखं त्याच्या किस्स्यांमध्ये असायचं खूप भारी गाव आहे खूप सुंदर गाव आहे आणि पहिल्यांदा बहुतेक प्रत्येक नव्हता बाकी सगळे होते बाकी सगळे आणि दुसऱ्यांदा सगळे होतो प्रतीक पण नव्हता दुसऱ्यांदा पण तिसऱ्यांदा प्रतीक होता ऋषी नव्हता आणि ऋषीच्या भावाचं लग्न होतं पहिल्या 2दा ऋषीचे प्रतीकचे पेपर होते आणि एक वेगळीच मेमरी बनली म्हणजे आम्हाला असं ती काय म्हणतात पद्धत पडल्यासारखी पडली की केळशीला जायचं म्हणजे हा वार्षिक एक सुरुवात होती. हा? सुरुवात हा. दरवर्षी दिवाळीच्या वेळेस एखादा मुहूर्त काढायचा हा आणि मी आणि आज केळशीला सांगितलं ना जायचं. तिसऱ्यात मी माझी याचं कारण काय होतं माहितीये का मला स्पॉन्सर ट्रिप भेटत होती हा. प्रत्येकला कॉन्ट्री भरायला लागली नाही त्यामुळं प्रत्येक आला तर आता थोडक्यात हे सुरू करायच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला इंट्रो देतो तर 1 आणि 2 हे दोघे इंजिनियर आहेत प्रत्येकाने प्रथम आता जॉबच्या सर्चमध्ये फॉरेनला जायचं म्हणतोय फॉरेनला गेल्यावरती तो व्हिडिओ कसा बनवणार त्याचं त्याला माहित आणि प्रत्येक आता जॉबच्या सर्चमध्ये शॉर्टलिस्ट झाला 2-3 कंपनीत ऋषी तुम्हाला माहितीच आहे ऋषी आपले सगळे व्हिडिओज वगैरे सगळं जे काय प्रोडक्शन आहे ऋषी बघतोय हर्षद आहे आवाज बारका आहे पण त्याच्या अंगात जो कीर्ती मोठी आहे. खूप मोठा आहे आणि देवा तुम्हाला माहित असेल की जेवढे आमचे क्रिएटिव्ह स्टफ आहे रील्स सगळे देवा बघतो आणि ते दोघंही SBI एम्प्लॉय आहेत आणि म्हणजे मी सोबत इंजिनियर पण सोबत इंजिनियर पण आहे हा फूड म्हणजे ह्याचं एज्युकेशन फूड फूड सायन्स तो आज इन्शुरन्स मध्ये काम करतोय तो इंजिनियर आहे तो आज पहिला BPCL ला होता आणि पण म्हणजे ह्यानं अशा इंडस्ट्रीज ठेवली नाही परत YD झाला तेव्हा तो ऑपरेशन करायची ते साहित्य असते तेही करायचा MBA पण वेदात होता तो शोध. MBA ला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यानं MBA चे पैसे आहेत हा भरले म्हणजे हे असे आवली गँग आहे आणि प्रत्येक मुलीपाशी वेगळा आहे म्हणजे आमच्या पाशी तरी तो एक असा आहे परिचित आहे का प्रत्येक पण सेम तसंच आहे की प्रत्येक गावातल्या लोकांच्या पुढं बैलगाडा लवर लावली लवर आहे आमच्या इथं लिंक्डइन लवर आहे ठीक आहे आणि ग्रुपमध्ये प्रोजेक्ट लीडर आहे हा म्हणजे रील्स वगैरे बनवतो टॉपिक ऑफ टॉपिक जायचं नाहीये तर हेच माझं काम असतं त्या ट्रिप मध्ये पण की सगळ्यांनी एन्जॉय करायचं मी सांगायचं अरे पाण्यात जाऊ नको अरे तुझी चडी बिजली नवीन घे आणि हे करते का म्हणजे एकदम बारक्या गोष्टी असतात आणि केळशीच्या ट्रिपचं असं चालतं ना की लोकांना माझ्यावर पहिल्यांदा विश्वास नव्हता आता भले मी यांचा सर असो मित्र असो पण जो लीड घेतो ना त्याच्यावर लई मोठी जबाबदारी असते की गंडलं तर मग तू संपला त्या 4-4.5 हजार रुपये आम्ही कॉन्ट्री आय गेस 4-4.5 पहिल्यांदा 3.5 होती पहिली आणि त्यामध्ये म्हणजे अमित कोठारे म्हणून आहेत केळशीत भारजयनचे हे ओनर लय भारी माणूस आहे आणि एक नंबर हॉस्पिटल हा म्हणजे जेवण वगैरे जर तुम्ही बघायला आम्ही आत्ता टाकू जे काय आहे ते आणि स्पेसिफिक एका ट्रिप बद्दल नाही बऱ्याच गोष्टींबद्दल मोठा पॉडकास्ट झाला तर चालेल तर त्यांना मी ओळखायचो म्हणजे मला अजून आठवतं पहिल्यांदा मी केळशीला गेलतो की मला खूप असं स्ट्रेस आल्यासारखं झालं आणि मला रत्नागिरीमध्ये एक सेशन मिळत होतं आणि मी रत्नागिरीला गेलो तिथं सेशन घेतलं एका शाळेमध्येच होतं फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आपण ते आणि तेव्हा खूप असं मला झालं लाईफमध्ये नाही का की बाबा आज ब्रेकची गरज आहे ब्रेकची पण तो ब्रेक ठरलाच नाही कारण केळशीत गेलो आणि तिथं पहिल्यांदा एकटा गेलो मी बसनं गेलतो आणि ही कोविडच्या आधीची गोष्ट आहे नुकताच जॉबला लागलेलो आणि तिथं गेल्यावर त्या गावात म्हणजे तुम्ही जर जाल ना तर अजून बऱ्याच गोष्टी बदलल्या नाहीयेत म्हणजे शेणानं सारवतात बरं अंगणात त्या भरण्यात ना चॉकलेटच्या त्या काचेच्या आहेत फळ्याची दुकान आहेत आणि मग सुट्टीला गेलो असलो तरी पण तिथं पण मग मी त्या स्कूलमध्ये सेशन देऊन आलो आणि तिथले गावकरी ओळखीचे झाले मग परत मी 2-3 मित्रांसोबत गेलो आणि मला ती जागा आहे ना अशी खूप अपील करते म्हणजे तिथं काही पॉईंट्स आहेत जे आम्ही आता इथं सांगणार नाही त्यांना मी कारण गर्दी होईल परत तिथं की असे पॉईंट्स आहेत जे आम्ही शोधले तिथं आणि सॉर्ट ऑफ व्हर्जिन बीच म्हणजे तिथे जास्त काही असं हे नाहीये कमर्शियलायझेशन नाहीये गर्दी नाही ही मला माहित होतं ना की बाबा स्वस्तात मस्त आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि शेजारीच हरणीला गर्दी असते मच्छी खाणाऱ्यांची बरेच बरं आहे तिथं आणि मला गर्दी गोंगाट मोस्टली अशा ठिकाणी आवडत नाही तर तुम्ही कुठेही सांगा
आम्ही गेलो कॉन्ट्री वगैरे काढली. कॉन्ट्री काढणंच सगळ्यात अवघड पार्ट असतो असं मला वाटतं. तर तेव्हा बहुतेक पहिल्यांदा हर्षदच गोळा करतो. हर्षद काय किस्सा झाला तेव्हा? आमचे आर्थिक मंत्री ते होते. हा, आणि त्याचा पण एक शॉट झाला. ह्यो माणूस इतका घाण आहे, ह्यो इंग्लिश मीडियम शिकलाय, ह्यो अर्थमंत्रीला आर्थिक मंत्री म्हणलाय. माझ्या लग्नात ह्याला मी अँकरिंगची सुविधा म्हणजे एक सोय काय म्हणू शकतो, एक संधी उपलब्ध करून दिली. ह्याच्यामुळे माझं बी सोय सुविधा होत आहे. तर तिथं वर आणि वरु पक्षाला वरु पक्ष म्हणलाय. माझं सासरं माझ्याकडे असं बघतंय, ही कोण होलाक बसवलंय तिथं, हे इंग्लिश मीडियम वरु पक्ष म्हणलाय. हा, तर येस कंटिन्यू तो किस्सा सांगतो पहिला. हा, किस्सा काय झालता, सगळे पैसे माझ्याकडे होते आणि त्या दिवशी आपल्याला कॅश काढायचे. त्या दिवशी माझ्या बँकेचा सर्व्हर डाऊन. दुसऱ्या दिवशी पार्टी आम्हाला निघायचं होतं. रात्री 12 12:30 1 पर्यंत आम्ही हुडकत होतो की पैसे काढायचे कसे यातले. दुसरा ट्रान्सफर पण होत नाहीये आणि त्यातनं बाहेर निघत पण नाहीत. मग आता एवढी सगळी अमाऊंट अडकलेली, तिकडे डिपॉझिट द्यायचं होतं, गाडीवाल्याला पैसे द्यायचे होते, गाडीत पेट्रोल भरायचं होतं, काय करणार. आणि मग पहिला गाडीवाला कोण बघितलेला आपण? प्रणव खरड्यांचा घरातला होता रिलेटिव्ह. आणि पण्या त्यात पण झोल काढायच्या ह्याच्यात होता. म्हणजे पण्या आम्हाला का नाही, म्हणजे पण्यालाही झोलर गाडी आहे. तर पण्या त्याला म्हणलं की आपल्याला ट्रिपला जायची, आपल्याला टेम्पो बघायचा, म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलर बघायचे. तर तू नंबर दे ना, तुझा रिलेटिव्ह आहे तर ह्यो काय नंबर द्यायला मागत नाही. म्हणला फोडणं असं असं सांगितलंय, 38,000 रुपये सांगितलं, आपले 4 दिवस असतात. अरे म्हणलं पण असं कसं हिशोब लावतेस तू? नाही म्हणला, हाय भावाचा आहे माझा, तसं लय होत्यात. आणि आम्हाला ट्रिप मध्ये कळतंय, ज्या आयला 2-3 हजाराचा गाळा मारून त्याचं ट्रिपचे पैसे यातनं काढले. आता ती काय बोलता पण येणार, कारण तो गडी नाराज झाला आणि ड्रायव्हर नाराज झाला तर अवघड होईल. मग ती लढाई होती. म्हणजे ट्रिपला जायच्या आधी जी लढाई असते ना, की आता फायनान्शियल, अगदी बरोबर आहे. आता ऋषीचा पण तेव्हा पीक पिरियड चालू होत होता आपला, नाही का? माझ्या पण कॉन्टेंट क्रिएशन जर्नी चालू झाली. प्रथमचा काय तसा काय लोड आला नाही, मिल आहे, जमीन आहे चांगलं, त्यामुळे त्याच्याकडून काय असा काय फायनान्शियल कधी काय इश्यू आला नाही. माझी पहिली कॅन्सल करायचं कारण तेच होतं, मला लॅपटॉप घ्यायचा होता. अरे पण मी तुला पैसे भरतो म्हणलेलं. तो पहिल्यांदा लाजला, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणला आपल्याला जायचंच आहे, आता भरतोय ना सर तर जायचंच आहे आपल्याला. पहिल्या 2 वेळेच्या स्टोऱ्या असल्या खतरनाक होत्या. तर हा स्किप करू हा पार्ट. पैसे गोळा झाले. आणि प्रणव खराडे असा एक व्यक्ती आहे पण्या, की त्याला ट्रिपला यायचं असतं, पण त्याला लावलं पाहिजे. नाही, त्याला कसं असतं की मागं लागलं पाहिजे, चल की. आणि मला अजून आठवतंय की पहिल्या 2 ट्रिपला त्यानं तसं केलं नाही का? हा, तिसऱ्या ट्रिपला पहिल्या 2 ट्रिपला पर्याला वेगळं आहे. तो असं मित्र असतो नाही, त्याला 4 वेळा विचारायचं मग ते हो म्हणतो. तर पहिल्या आणि दुसऱ्या ट्रिपला पर्याला विचारलं की पण चल चल, आणि मागे लागायचं बे कारण होतं, कारण 20वा मेंबर ऍड झाला की बरोबर 4,000 येत होतं. म्हणजे नेणार होता आम्ही. हा, तर तिसऱ्यांदा ह्यो म्हणला माझा नोटीस पिरियड चालू आहे. मी म्हणलं गाड्या तो पेपर मागा घेणार, ही मला माहिती आहे, आणि तो घेतला ते ना बरं का. घेतला. आणि आता जी ट्रिप झाली ती गवई ट्रिप झाली. आगा बाया 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 बाया. सगळ्यात भारी माझी. हा, आणि आता तो सगळ्यात भारी म्हणू शकत नाही. पहिल्या 2 ह्या जण होतात. सगळ्यात पहिली पाहिजे. सगळ्यात पहिली, कारण की सगळ्या गोष्टी रॉ अँड रिअल. आता नाही, दुसऱ्या पहिल्या वेळी ना आम्हाला अपेक्षा नव्हती ह्या पोराच्या जागेकडून, की ती जागा एवढी भारी असायला अपेक्षा नव्हत्या ना. आणि पहिल्यांदा आम्ही जेव्हा गेलतो ना, तेव्हा आम्ही म्हणजे 4थ्या दिवशी आम्ही असं होतो की टाकतो अजून 1 दिवस सुट्टी. ती दोघं तिघं आडली म्हणून, नाहीतर अजून आम्ही 1 दिवस राहून आलो असतो. बरं वाटतंय. आणि दुसऱ्या तिसऱ्या वर्षी कसं तिथं जरा डेव्हलपमेंट झाली, पण पहिल्या वर्षी ना नेट चालना, ना कोणाला कॉल लागना, काहीच नाही. आणि सगळी जण कंटिन्यू फोनवरती वगैरे असायचे. आणि तिकडे जेव्हा केशवरती गेले 3 दिवस अज्ञात वाचत होता. एक्सपिरियन्स 3 दिवस त्यावेळेस पूर्ण पण एका कड्याला नेटवर्क गावलेलं, त्याचं सांगा की जरा. पण त्यानं काय केलं तर माहितीये का, काय केलं तर त्याकडे बीएसएनएलचं कार्ड होतं. दुसरा आयफोन मी घेतला होता. त्याचा जो जुना अँड्रॉइड होता ना, त्यात बीएसएनएलचं कार्ड घालून आणलं. त्याचा हॉटस्पॉट सोडायचा तो आणि एकटाच चॅटिंग करायचा. करतोय काय नक्की करतोय काय, नवीन दुसरं काय पण चालू झाला तर सूरज म्हणून आमच्याकडे एक पोरग आहे, म्हणजे माझ्या वयाच्या पट्टीतले प्रौढ आहे, म्हणजे ह्यांच्या सगळ्यांमध्ये. तर ज्येष्ठ आहे. आणि त्यानं झोपायला आम्ही आता जो हॉल घेतला मोठा, आणि आम्हाला लय लक्झरीज रूम दिली त्या. पण आम्ही ना गाद्या हातारल्या हॉलमध्ये, इकडं 8 झोपली, इकडं 8 झोपली सगळी एकामेकाच्या आणि अंगाव. आणि पलीकडं सूरज झोपला. आणि सूरज तुनं बरोबर ओळखलं की खिडकीतनं रेंज येते. आणि तो गुपचूप बीएसएनएलचं कार्ड घेऊन आलता
आणि मोबाईल घेऊन आलता आणि तू मी म्हणतो ह्यो चॅटिंग आणि ह्याच्या स्टोरी आणि स्नॅप कसं पाडतात नाही का, कारण ठराविक जागेवर गेल्यावर आपल्याला रेंजची असा एक जर गडी असेल का नाही ज्याला मोबाईल शिवाय जमत नाही तर तो व्यक्ती ट्रिपवर निघूच नका. तेवढे आणि अजून एक आहे मोबाईलवरती नसतो तो कंटिन्यू, पण ह्यावेळेस जरा काहीतरी विषय वेळ द्यायचा होता. आणि ह्यावेळेस अजून एक गोष्ट होती की माझं लग्न होणार आहे फक्त मला माहित होतं, त्यामुळे मी ना खूप साऱ्या लोकांना समानापासून चल की यार परत बघ मला माहित नाही असं खूप लोकांच्या मागे लागलो. आणि ह्यावेळेस पाण्या म्हणजे 2 वर्ष पाण्याच्या मागे लागलो कारण ते बॅलन्स होत नव्हता. चल बाबा ट्रिपला लवकर चल. आणि ह्यावेळेस सगळ्यांना असा राग आलता ना की ह्या आरामखोरला काय विचारायचं नाही जास्त. एकदा ह्या वेळेस फक्त ग्रुपला एक मेसेज टाकला एकदाच की तू येणार आहे का बघू म्हणला. गोड्याला परत मेसेजच केला नाही. डायरेक्ट ट्रिप. आणि पोरं संपर्कच नाही. जेवढी ट्रिपला आली त्या सगळ्यांनी प्रत्येक फोटो प्रत्येक स्टोरी त्याला टॅग मारला. हा आणि त्याच्या मागच्या वेळेस तिथे किस्से काढले हा, ते तर. पोस्ट काढून टॅग मारते पण ही जागा हा ते सोडा ते झालं. आम्ही त्या रात्री स्टोरी टाकल्या ट्रिपच्या. आता ह्यो ट्रिपला स्वतः आला नाही, सगळे बॉयज आले आहेत, सगळी पोरं मस्तपैकी एन्जॉय करतात. हा दोस्तीमध्ये रॉयल्टी आणि ह्याच्या स्टेटस टाकायला लागलाय ह्यो पण्या दोस्तीत हा म्हणजे की लॉयल्टीच्या गोष्टी आणायला लागलाय हा. आणि मला अजून असं आठवतं की पहिली वेळ जी होती त्यात आपण रस्ता चुकलो ना पहिल्याच वर्षी रस्ता चुकलो. पहिलेच आता की ब्लॉग मध्ये आहे की दुसऱ्यामध्ये दुसऱ्याला दुसऱ्याला. पहिला vlog बनवला आहे. दुसऱ्याला. पहिल्याला विषय असा झाला की पहिल्यात एवढी मंत्रमुग्ध झाली पहिला विषय का झाला, पहिल्याच आपल्याकडे एकच iPhone होता. ही जर्नी भारी इंटरेस्टिंग आहे जर्नी. हा पहिल्याच एकच iPhone होता हम्म. पहिल्या ट्रिपला गेलो. कोणाचा होता तेव्हा देवा? होता नाही, हा, एक जण होता कार्यकर्ता. एक जण होता. त्याचाच iPhone 2 होते. तो बी मिनी होता, iPhone मिनी होता. हा. त्याला एकच होता. बजाज फायनान्स. अच्छा, हा, आठवलं. त्याला एकच होता. त्यामुळे त्यात काय फायनान्स कंपनीच्या आशीर्वाद shoot नव्हतं आपल्याकडे की आपण ब्लॉग बिग आणि जो शूट झाला तो कधी मिळालाच नाही आम्हाला. हा शूट झाला नाही तर कधी आला त्यानं डिलीट केला म्हणजे आयुष्याबद्दल काय तेव्हा सांगणार? शूट झाला की आयुष्याने तो शॉर्ट केला. content तर एवढा टॉप लेवलचा होता का नाही त्यात, हा, की होता. म्हणजे असं आम्ही बसलोय हसरा जागेवर चेहरा. बसलोय जिथनं सूर्याचा अस्त होतोय. हा. लोकेशनच अशी आहे की तिथं Aesthetic. कोणाला तुम्ही काहीतरी विचारलं हा. तर त्याच्यावरती एकदम वैचारिक उत्तर दिलं जाऊ शकतं. हा, अशी हा. जागा होती हा, अशी हा. पहिल्यांदा सगळीजण बघत आणि होते. ज्या जागेवर आणि तिथं प्रश्न विचारतोय तो सगळ्यांना तोंडापाशी कॅमेरा घेऊन असा. काय वाटतंय आयुष्याबद्दल काय वाटतं आणि जी काय उत्तर दिलं तर पोरांनी सगळ्यांनी लय भारी होतं. ते कसले भारी होतं. आणि पोराच्या झोन मध्ये होते ना. आणि मेन गोष्ट माझा जो भाऊ आहे अनुज तो असा खूप असा तो आतून सॉफ्ट आहे पण त्याची एक पर्सनॅलिटी आहे ना म्हणजे देवा पण मला सुरुवातीला तसा वाटलेला की असा कणखर आहे कठोर पण ते बॉन्डिंग झाल्यावर कळतं. पण अनुज तसा नाहीये. आणि त्या अनुजची बाजू पोरांनी ट्रिपला वेगळीच बघितली नाही का की झोपला की हल्ला म्हणजे ते आमच्या ट्रिपचा एक नियम आहे की जर तुम्ही झोपला. ट्रिपला आलाय तर तुम्ही 3 तास झोपायचं. आणि जर 3 तासाच्या वर झोपला तर म्हणजे वर्स्ट मी तुम्हाला सांगू वर्स्ट काय केलंय बरं आता झोपायचं. वर्स्ट फेविकॉल चड्डीत वाचला वर्स्ट. आता काय बोलायचं आणि त्यात कळीचे नारद मुली होते. हा. ते 4 लोक. हा. एक हर्षा, हा मी, पृथ्वीराज आणि अनुज. आम्हाला काय कळा यायच्या काय माहित नाही. मला तर झोप बी लागत नाही. मी वेगळ्या रूम मध्ये होतो आणि ती जण वेगळ्या रूम मध्ये होती. आता ती रात्रीची गोष्ट माहित नसेल तुम्हाला. मी झोपलो अचानक आपण सगळं झालं आपलं आणि खिडकीवर झालं. झोपलो बरं का मग झोप येईल आणि आपलं खिडकीत बघते असं कधी कोणतरी येईल बाहेर पृथ्वीराज येईल हर्ष येईल का कोणतरी येईल आणि मला म्हणाले, ये इकडं काय करायचं असेल. मी खिडकीकडे बघत बसले कोण येईल कोण येईल कोण येईल कोण येईल शेवटपर्यंत. नंतर मला आवाज यायला लागला कसं मग मी बाहेर आलो तर बाहेर कोण कोण मी होतो, होतं पृथ्वीराज आणि अनुज. अनुज. तिघजण काहीतरी पुसर करत होती बरोबर. मग आम्ही 4 जण बाहेरच बसलो रात्रभर. आम्ही 5 वाजता आलो असेल परत आम्ही 5 वाजता येऊन झोपलो आम्ही 6-6:30 तर आपण बीचवर नाईट आउटच झाला ते. त्यात पण आम्हीच हो, हो, पुढे हो. आणि अजून एक म्हणजे तर अनुज तिथं म्हणजे लगातार 3 वर्ष अनुजने चहा बनवला चहा बनवला. मॅगी तिथं बनवली. गेल्याच आम्ही पाटे पोचलो होतो तेव्हा. पहिल्या वेळी केळशीतनं अमित कोठारींचं पात्याला आम्ही साताऱ्यात घेऊन आलोय. ही एवढी बोगस पोर आहेत की पात्याला घेऊन आले आहो सर पात्याला घेऊन म्हणजे इतक्या गोष्टी काढल्यात. परत त्या पातेल्याचा यूज बी झाला. झाला, हा. वापरायला गेलो आपण चहा बनवायला तिथं कळते की चहा पावडर नाही सगळ्यात चहा पावडर नाही सगळ्यात पहिलं. परत मोठी गाडी काढली चहा पावडर घेऊन आली. मला वाटतं ऋषीनं पहिली ट्रिप एन्जॉय जास्त केली असेल कारण दुसऱ्या ट्रिपला त्याला आहे नाही ना
नाही पहिली चांगली गेली दुसऱ्यात काय नुसतं शूटिंगच एक्झॅक्टली मग ते सांगतो की पहिली ट्रिप आहे ना ऋषीनं भारी एन्जॉय केली असेल कारण दुसऱ्याला सीन आला की मी ऋषाकडे बघायचो ऋषी म्हणायचं घेतलंय मग जे फोटोग्राफर असतो ना व्हिडिओग्राफर ट्रिप मध्ये त्याचं मरण असतं आणि ती पोरं मेमरीज कॅप्चर करतात आणि ऋषीचं तसं झालं पण पहिल्या ट्रिपला काय नाही ऋषी की म्हणजे लोडच नव्हता कोणाला आणि का नव्हता मी खरं सांगू का म्हणजे माझ्यात मी तो किडा आलाच नाही की फोटो काढायचा माझा मला कुठेतरी जाऊन कारण मी असा एकदम जॉब होता तेव्हा आणि कटाळलेलो आणि मग कपडे पण असे काही ठरवून नेले नव्हते दुसऱ्या वेळी पोरवले हुशार केलं गेली की कपडे मला खास किंवा किट बीट घेऊन नाही का मला ही कॅटेगरी समजली नाही ही ट्रिपला विपला गेला ह्याच्याकडे बरं स्किन केअर नावाची गोष्ट आहे आय अग्री विटॅमिन सी पाचतोय कॉस्मेटिक्स एवढा डबा घेऊन आला हा विटॅमिन सी पाचतोय हो स्किनला अजून काय घेतलं? विटॅमिन ईच्या गोळ्या अजून काय आणलेलं सनस्क्रीन फाउंडेशन आक्याचं सोड स्वप्नील म्हणून एक पोरग आहे त्याला कळलंच नाही की बाबा आपण बॉयज ट्रिपवर चाललोय तर बॉयज ट्रिपवर ज्याचं साहित्य ब्रँडचं असतं किंवा जास्त असतं ते सार्वजनिक असते सो कधीच तुमचा हेडफोन असो चार्जर असो A1 क्वालिटीतला कधीच न्यायचा नसतो मौल्यवान वस्तू न्यायची घ्यायचीच नाही हा तर शावर जेल आणला आता आम्ही मिडल क्लास फॅमिलीतली पोरं प्रसंग की लाईफ बॉयच्या वर आम्ही वापरलाच नाही कधी काय मेडिमिक्सवर गेलो लिंबाचा वास यावा म्हणून सिंथॉल गेला आणि मग बॉडी वॉशिंग वेगळाच प्रकार आहे पहिलं पाण्या भरायला म्हणलं अरे छातीच्या केसात फेस होतोय अरे म्हणलं पाण्या बॉडी वॉश आहे होणार की काय जसं कोळलो आणि त्यानंतर एवढा बॉडी वॉश घेतलाय तर 4 4-व्हीलर एक नाही 2 निघत्याल एवढा बॉडी वॉश आणि स्वप्नाची आंघोळ करायची वेळ आली त्याला shower गेला. त्यानं पाणी ओतलं तरी पण त्यात फेस येत नव्हता हा आणि एक अजून गोष्ट की दुसऱ्या वेळी आम्ही गेलतो मुलींसोबत म्हणजे आमच्याच कम्युनिटीतल्या सगळ्या बहिणी नागा जाव जर तुम्हाला पोरंबर जायची सवय असेल का नाही राव काय गोष्टी लय स्लो होत्यात आणि मुलींना आहे ना परफेक्शन लागतं प्रत्येक गोष्टी चांगली गोष्ट आहे पण बॉयज ट्रिप मध्ये परफेक्शनचा संबंधच येत नाही ना कारण प्लॅनिंगच परफेक्ट नसतंय आता पहिल्या ट्रिपला कसं झोपले 2 तास झोपले असतील 1.5 तास आंघोळीला तसं टाइम मी दिलता झोपली बी नाही. नाही सगळ्यात वर गोष्ट काय होती आंघोळीला टाइम दिलता म्हणजे काय की स्टॉप वॉच लावलेलं 2 मिनिटं 2.5 मिनिटं झाली पाणी टाकायचं का बाहेर? आणि पहिल्या वेळी तर बघितलं ना संडास खाली होतं एकटंच माहिती ना खाली जी मजा केली आम्ही पहिल्या वेळी जी मजा केली आणि हाय का नाही लय म्हणजे असे काय किस्से आहेत का नाही आणि मग पहिल्या वेळी आम्ही गेलो म्हणजे मला अजून आठवतंय की पहिल्या वेळी आपण पूर्ण रात्रीचा प्रवास नव्हता पहाटे निघलेलो आपण नाही, रात्री निघलेलो. रात्री निघलेलो पहाटे पोहोचलेलो आपण. पहाटे रात्री निघलेलो रात्री निघलेलो हा. 11 वाजता आणि हा. पहिल्या वेळेस रात्रीच बहुतेक निघलेलो. नाही रात्रीच निघलो 2 मिनिटं थांबा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करतो अच्छा आपण त्याला गेलतो गडाला गेलतो एक्झॅक्टली रात्री निघलेलो पहिल्या ट्रिपला पार्टी झालो आणि गडावरती गेलो आपण. पहाटे हा, निघलेलो आणि बनकट म्हणून इतका सुंदर महाराजांचा किल्ला आहे इतका सुंदर किल्ला तिथून वेळाच बीच दिसतो एवढा सुंदर किल्ला एवढा सुंदर म्हणजे तो तटरक्षक म्हणजे एक पाहणीसाठी बनवलेला सॉरी तर इतका सुंदर किल्ला आणि आम्ही तिथे मस्त फोटोज काढले बघितलं पण आणि तिथलं एक अजून एक मज्जा आहे आमची काय तर आम्ही तिथं गेलो आणि तिथं गेल्यावर एक जण माणूस खाली भेटला तर म्हणला कुठं आलाय राहिलो म्हणलं केळशीत आलोय तर कुणाकडे आलाय तर म्हणलं अमित कोठारेंच्यात आलोय तर म्हणला मग एक काम करा मी त्यांना कॉल करतो नाही, लेट झालंय. रस्ता कसा झाला की एक रस्ता होता आणि तिथनं आपली गाडी वळत नव्हती हा. टेम्पो ट्रॅव्हलर. हा. मग तो माणूस स्कूटीवर आला ऍक्टिव्हा घेऊन आणि तो मदत करत होता गाडी वळवायला आपल्याला आणि आपला अमित कोठारेंसोबत बोलणं झालं जेवणाचं आणि आम्ही हा, ते म्हणलेले की तुम्ही इकडे जेवू नका, तिथं जेवून या. असं हॉटेल आहे हा. तुम्ही जेवा. आणि तेच मिळाले. आणि आणायशी असं झालं की त्याच्या स्कूटीवाला माणूस होता ना तर तेच होता त्यातून निघाला. आपलं त्यांच्याकडे कोइन्सिडन्स लय भारी झाला. आणि आई शपथ मी सांगतो आता हे त्या पोराच्या घरी सांगू शकत नाही म्हणून आम्ही नाव घेत नाही एक अशा कम्युनिटीला वर्ग होता ज्यांच्यात नॉनव्हेज खात नाहीत आणि त्याला ह्यो पाण्याखराडे घेऊन आलता तर ज्यानं त्यांना आपापलं पाळायचं असतं जे काय Fish पाहिजे? असतंय ते धर ना. तर तो मटण खातो मला माहित नव्हतं चिकन खातो
आता तो माझ्या पुढे चिकन खायला लागला. मी तर तिथं कॉमेंट गेलो की आता ह्याचा बाप आपल्याला काय म्हणणार नाही का. तो एक तर आमच्या ग्रुप मधला बी नव्हता, तो पण्याचा मित्र होता. पहिल्यांदा मी आयुष्यात असं बाहेरचा कोणतं अलाव केलं. तो दिप्पाडच्या दिप्पाड गडी आणि पण्यान प्रथम तो हा करू नकोस. तर पण्या प्रथम मी आणि तो व्यक्ती आम्ही एका टेबलला जेवायला बसलोय. ट्रिपला जवळजवळ एक्स्ट्रा पैसे मी घातल्यात, मॅनेजमेंट माझं आहे. तर मला असं वाटतं की पीस सोडा रस्ता तरी होती की मला. बरं मी टेक्निकनं कसं बसलेलो की गरम गरम इथं किचन मध्ये बनवतात, तर किचनला लागूनच टेबल धरलेला मी. आलं की पहिलं आपल्याला येईल. पहिलं इकडचे तर मिळतीच ठाक. तर ते वेजवर गरवड झाली परत. शो गोडी खातोय आणि पण्याचे पैसे त्यानं भरलेले. हे कधी कळलं, हे जेवताना कळलं. ट्रिपच्या आपण जेव्हा रात्री बसलो होतो तेव्हा तेच की म्हणजे पण जेवताना अंदाज आला ना की पण्या माझ्या ताटातले पीस काढून त्याला देत होता ना. मी म्हणतो ह्याच्या कसं काय पीस देतो आणि तो बी ह्याला. एवढं दिलदारपणा. पाण्या म्हणतोय सांभाळायला लागतो रे त्याच्या पप्पानं, तुला माहिती ना आपल्याला कसं हे ते. अरे म्हणलं पाण्या वयानं जरी बारका असला तरी अंगानं केवढा ऐकू. गड्यानं 6 चपात्या हाणल्या. जेवणा बोलू नाही कुणाच्या, पण पहिले तर तुमच्यात खात नाहीत. उद्या जर फोटो बिटो गेला तर कुणा माझ्या वाला असते का नाही. गालाला लागत पण काढलेलं हो इथं लागलेलं ते चिकन लय कान दिसतंय. जय जंत्रम मंत्रमच. आणि परत तिथे एक झोका होता नाही का, आपण तिथं बॅट बॉल खेळलो. बॅट बॉलचा तर वेगळाच किस्सा आहे. ऋषी सारखा प्रो प्लेअर तिथं आम्हाला बॅटीला बॉल बसाना, तिथं आम्हाला रन आउट व्हायला लागले प्लेअर. चिताचिती झाली. 6 बॉल 4 रन असून पण मॅच हरलोय. काय बोल आता इथं अनुज भोसले ॲब्सेंट आहे, त्यामुळे जे काय आहे ते खरं खरं आपण डिस्कस करू शकतो. इतकं रडकं आहे, इतकं चिडकं आहे. चिडलाय मान्यच करत नाही, मोबाईल मधनं व्हिडिओ डिलीट करतो डायरेक्ट. इथं लोक बोलायला त्याच्या विरुद्ध तयार होणार नाहीत. म्हणून आम्ही काय केलं, पहिल्या 2 ट्रिप मध्ये ना भाऊ अशा टीमा पाडल्या की अनुजची टीम वेगळी, माझी टीम वेगळी. ह्या वेळेस अनुजला मला कळलं हे आपल्यात भांडणं लावतात बरोबर भावाची. म्हणून 2 टीमा केल्या. कोण कोण केलं रे? सूरज आणि पृथ्वीराज. ऐक काका गायकवाड काका सुतार काका. सुतार काका. आणि मी कोणाच्या ह्याच्याकडे सुतार नाही. अनुज, तुम्ही आणि ऋषी आणि सूरजच्या टीम मध्ये आता. पृथ्वीराज यांच्या. मी पण तिकडेच. आयुष्यपत क्रिकेट जिंकलो आम्ही. क्रिकेट जिंकलो 2 सामने. मग आलं फुटबॉल. आता आमच्यात आहे ना फुटबॉल कोण कधी असं जास्त दिवस झालं खेळलं नाही. मी चेष्टा सांगत नाही, ट्रिपला गेल्यावर जर फुटबॉल खेळणार असाल आणि एखाद्याला प्रॅक्टिस नसेल तर त्याला नका घेऊ. छात्या लिटरली फुटाय त्या पोरांच्या. त्या पाण्या म्हणजे गोळ्याच द्यायची वेळ आली त्या पोरांना. आणि त्यात प्रथमेश निकू म्हणून बिटक नाही आमची देव. तू सॅम्पलच आहे ना, सॅम्पलचं होतं. त्यानं जे गोल बिल मारल्या आणि सगळ्यांना थकवलं. पहिल्या ट्रिपला आठवतं का माझा एक गोल बसलेला पुक्या गोल. पहिली मॅच होती आणि पहिल्यांदाच फुटबॉल खेळलो होता. पहिलीच मॅच होती. आणि मला आठवणार कोण होता आठवणार तो मागडी स्वतःच्याच गोल पोस्ट मध्ये गोल मारला होता. विश्वजित पुराणे. स्वतःच्याच गोल पोस्ट मध्ये गोल मारला. त्याला फुटबॉलचे नियम माहित नाहीत आणि काचाकची फक्त दिसला की मारला एवढंच. आणि ते गोल ते जे असते ना लाईन त्याच्या बाहेर जाऊन बॉल कलेक्ट करते. नको एवढ्या फ्री किक मिळतात. आणि फुटबॉलचा विषय कसा होता आणि एका बॉलच्या मागे एक जण नाही जाणार. स्वतःच्या टीम मधले फुटबॉल कमी म्हणजे आता आम्ही गावाकडे म्हटलं आम्हाला फुटबॉल हा विषय नाही कधी माहित. आबादोबी माहितीये, वाकवून हाणणं माहितीये, चिरगोडी माहितीये. आता अशा राक्षसांना जर तुम्ही फुटबॉल सारखी गोष्ट खेळायला लावली तर फक्त टार्गेट हाणत्यात पोरला. आता फुटबॉल राहिलाय बाजूला, फक्त बॉल. फक्त बॉल. आणि जर लात लागली तर दुसऱ्याला लात हाणणार. हा म्हणजे त्यांना म्हणजे आम्ही अशा वेळेनं त्या ट्रिप मध्ये असं झालं की दुश्मनी वाढली आणि फुटबॉल राहिला बाजूला. आता आम्हाला जिकायचं नाही, आता आम्हाला आदू करायचं. दुसऱ्यांदा जेव्हा गेलो आम्ही ना तेव्हा एक अशी गंमत होती की एक बर्डन होतं आमच्यावर की मागच्या वेळेसपेक्षा जास्त मजा करायची ठरवून. त्यामुळे कुठल्याही जागे जेव्हा मित्रांबरोबर तुम्ही पहिल्यांदा जातो ना, ती पहिल्यांदा गेलेली ती जागा आणि पहिली ट्रिपला एक खास असते. कारण त्या जागेकडून तुम्ही एक्सपेक्टेशन नसतं ठेवलेलं आहे. प्युअर फिलिंग असते. कधी कधी तर काय होतं, आपण जागा ठरवतो की आपल्या नवरनवरच्या डोंगरावर जायचं. पण नवरनवरच्या डोंगरापाशी गेल्यानंतर कळतं नक्की नवरनवरच्या डोंगरावर तो किस्सा सांगा. हे पहिले ऑडियन्सला सांगितलं पाहिजे की विषय काय नाही. हा सांगा. विषय एक्सप्लेन करू नंतर.
नवरीचा डोंगर म्हणजे कसं होतं, वनभोजन करायचं ठरलं. एक पहिली गोष्ट, ऑफेन्स कोणाला नाही, प्रत्येक गावात नवरा नवरीचा डोंगर असतो, ही स्टोरी सगळीकडे. वनभोजन करायचं ठरलं आमचं. मग आम्ही ठरलं की कुठं जायचं जागा ठरवायचं चाललं होतं. पण मग शेवटी कास साईडला, आपलं साताऱ्याचं फेमस ठिकाण कास साईडला जाऊया म्हणलं. मग तिथं पृथ्वीराज आला. पृथ्वीराज म्हणला नवरा नवरीचा डोंगर आहे, तिथं जाऊ. आणि आम्ही असं सांगितलं की ट्रेकेबल ही बाब असं जास्त कोणाची दमणूक होणार नाही. हा, म्हणजे चढता पण आलं पाहिजे. व्यायाम होईल आणि जेवण बिवण मजा पण होईल. मजा पण होईल. मग म्हटलं नवरा नवरीचा डोंगर आहे, बारकाच एवढा सांगितलं जाऊन वरती तिथं आपण करू. आता गेलो आम्ही सगळी तिथं. नवरा नवरीचा डोंगर कुठलाही हेच कळणार. एक म्हणतो ह्यो आहे, एक म्हणतो त्यो. मग शेवटी वादावाद चालू झाला. आणि दोघे डोंगरावर चढाई पण येणार ना, म्हणजे असं होतं ती. जंगलावरती डोंगर एवढं होतं. आणि ती तू भांडण व्हायला लागली म्हणजे नाही का, की तू काय इकडं असं कसं आणलंय? इगोवर नाही. इगोवर आलता, हा. पार इगोवरती पाकलं, मोठ्याला भांडणं चालू झालं. दादा एक्सप्लोरर. पण शेवटी ठरलं की आता जाऊ देत, मग कासमध्ये आपलं जे हा. आवडायचं सगळेजण कासमध्ये शिरले. त्यातनं दोघं तिघं फोर व्हीलर टांग लावून दिली, गेली नाही, मागे. बसलो. ती तर झाली ती टांगाची तर वेगळीच गेम मध्ये बसलो बिसले आम्ही सगळे अशी. आणि पृथ्वीराज कुठं आहे काय माहिती. आणि ओंकार. पृथ्वीराज आणि ओंकार. इथं बी नाही, नलवडे. हा. दोघं बी गायब होते. आणि त्यांनी आम्हाला वर घेतलेलं? हा. आम्हाला काय वाटलं की भांडण झालं. सर काय बोलला असेल विसरला. निघून गेली. नंतर आली. नाही थांब, मी पोरांना म्हणलं जेवायचं थांबू नका, तुम्ही जेवा. 2:30 वाजलेलं. मी बघून येतो, नाराज झाले असतील पोरं, कारण अहो जंगलात कुठे गेली पोरं नाही का दोघं. त्यात तो पृथ्वीराज शहाणा नाही, तो एखाद्याला कितीही जास्त, म्हणजे त्याला आहे ना लय आवडतं ही जंगल फिराफिरी पूर्ण जंगली आहे. हा, लय आवडतं ह्याला. दादा दादा एक्सप्लोरर आहे. आणि तुम्हाला आज अंगावर दिसतं? नाही. तुम्हाला पाहिजे रस्त्यात त्या पण आहे ना, तो असला ना तो की म्हणजे तो तुम्हाला म्हणजे त्याकडे एक असा मित्र असतो का नाही की त्याच्याकडे एक ताकद असते हो तुम्हाला कन्व्हिन्स करायची की नाही त्या डोंगरावर जायचे, नाही यार तिथं अंधार असू दे आपल्याला जायचे. तो पृथ्वीराज आहे. पण एक गडी ग्रुप मध्ये असा असतोच हाय. ज्याला काही जास्त माहित नसतं, कुठनं तरी ऐकलं असतं, हा तिकडे जाऊया, तिकडे मस्त आहे, मस्त आहे. पृथ्वीराज ना. ते झालेलं आपलं. स्वतःची excitement आणि- असते, सगळ्यांना लावते. हिथच आहे की हिथच आहे आ, की जवळ आहे. ती म्हणता मी म्हणता मागच्या वेळेस सांगतो तेव्हा जरा वेगळं होतं. शेवटायला कसं आहे नसतं. माहिती का, झालं तर सक्सेसफुल, नाहीतर सगळ्यांवर. हा. म्हणजे त्यानंतरचा मी किस्सा लय जोरात होता. नंतर थांब माझं कंप्लीट करू द्या आधी. तर मी म्हणलं तुम्ही जेवाय चालू करा, मी शोधून येतो. आणि मी ना हर्षा गेलो ना, मागे गेलतो आपण बघायला. दोघंच गेलो ना. आणि मला वाटलं की पोरं म्हणते आयला सर उपाशी, सर येईपर्यंत जेवाय थांबू. वरांनी चालू केलं तिकडं. आम्ही गेलो शोधाय, इकडं शोधलं तिकडं शोधलं, एक 40 मिनिटं शोधलं. काय घालून मागोर येईपर्यंत सगळा डबा संपवले की समोसा 2-3 राहिलो. आणि मग ही आल्यात एकाची पॅन्ट फाटली. पृथ्वीराजची हा, अख्खी पॅन्ट अशी कलरच वाटली. का तर तो डोंगर सापडला ना, मी दुसऱ्या डोंगरावर येणार आणि ही दोघं डोंगरावर चढले. म्हणजे थोडक्यात काय आहे की एक असा व्यक्ती असतो ना ग्रुपमध्ये, त्यानं पूर्ण जबाबदारी घेतली असते की मी तुमचा एन्जॉय करून घेणार. त्यामुळे ती ट्रिप सक्सेसफुल होत असते. म्हणजे जवळच्या असो लांबच्या असो आमच्यात पृथ्वीराज आहे. फुल बिअर ग्रिल्स वाईफ. हा, आणि म्हणजे तो तसं त्याचं कॅरेक्टर तसं आहे पहिल्यापासून की आता प्रथमला तर मला खूप जवळ ना, आमच्याकडं आम्ही गेलेलो असं हिथंच म्हणत त्यानं जवळजवळ 37 किलोमीटर नेलं. आणि पाऊस पडायला लागल्यावर मग मी रडायला आलतो की ही जी नवीन बुलेट होती ती चिखलात घसरायची आणि तो हसत होता. ते स्प्लेंडर कुठं बी घुसती हो. आणि मग तेव्हा आब्या होता आणि आब्यानं आम्ही माघारी आलो आणि माघारी आलो तर आब्याचं आजोबा एक्सपायर झाला आईच्या वेळ खात गावात. खात आम्हाला ती न्यूज हो, आणि आम्ही दिवस चांगला घालून आलो. आम्हाला असं वल्नरेबल झालं रे दिवस कसा काय. असो खूप मोठी कहाणी कॅशी वगैरेची आपण थोडंसं एक काय म्हणू शकतो की शॉर्टकट नाही ओव्हरऑल चर्चा घडवून आणू, कारण ही 5-6 पॉडकास्ट लागतील. अजून एक आमची ट्रिप झाली. ती ट्रिप होती महाबळेश्वरची, माचुतर. इतकं भारी. आता मला माहिती आहे की हे हिडन जेम वगैरे आम्ही काय सांगत नाही. ऋषी तेव्हा आजारी पडला नेमका, त्यामुळे ऋषी आला नाही. आणि ह्यावेळेस मला लालपरी खूप आवडते. म्हणजे मला आहे ना इस्टीनं ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, इस्पेशली मान्सूनमध्ये. म्हणजे वरनं टपकत असू दे काय पण असू दे. पण महाबळेश्वरला आपण 2 व्हीलरवर जातो, 4 व्हीलरमध्ये जातो, पण बसमधून जी मजा आहे. आणि ते ड्रायव्हर काका फॅन निघालं, म्हणजे आपलं व्हिडिओ बघणार निघालं. मग ते आपल्याला सांगतात. मग मग आम्हाला पुढं बसलो केबिनच्या इथं. ते भारी सीन बिन घेतले ना, आम्ही एक महागेतला हॉटेल बुक केलं तरी तिथलं नाव नाही घेत.
तर तिथं गेलो आणि स्विमिंग पूल असा कटिंग एज नाही Infinity pool, इन्फिनिटी पूल एक नंबर. तिथून जवळ 7 धबधबे असतील काय हा, डोंगर कायमच्या धबधबे नाही पण धबधबे होतात ना लय पाऊस पडला सिनरी मस्त होती. कुठला तिथला लिंगमळा लिंगमाळा. मेन लिंक म्हणा आणि मग असं वळीनं सगळं. त्याच्यावर जायच्या आधी एक किस्सा सांगतो देवाचा. आपण गाडीत एसटीत बसलो होतो आम्ही एसटीत. तर एसटीत एखाद्याला ती खोड असते की नंबर लय कुणाचा काय शिरच्या मागे. नंबर लय. तर देवा मी बसलो नाही त्या सीटवर. तर नंबर देवाच्या पुढे लिहिलाय. देवा मला चला आपण फोन करूया. तर देवाला असंच काहीतरी सुचत असतं काय तरी हे करूया ते करूया मला चल फोन करूया. देवानं फोन केला म्हणतोय मावशी कुठं आहे लेडीज बोलत होती. मावशी कुठं आहे काय चाललंय तुमचं मला वाटलं काय अर्धा तास त्या व्यक्तीवर बोलत बसलाय. गप्पा मारत बसलाय. गप्पा मारत बसलाय. असा आमचा देव आहे. कुठं बी जा काय बी काही बी करू. ही- आणि त्याच्यात आहे ना आमचे पृथ्वीराज दादा माझ्याकडे अजून फोटो आहे. वर असा हात धरला असं गुंग झालेलं कशात गुंग झालेलं दिसतेच मला. हँगच. हँगच कोणच hang? असं लय गोष्टी आहेत. हा आणि तिथं माचेदारला गेलो आता तिथं सगळं भारी म्हणजे लिटरली गोळ्या लागतात असा पाऊस लागत होता पण आम्ही सगळी गारा लागत होता. पवायचं ठरवलं पवत होतो आम्ही आणि एका व्हिडिओत मी लय घाण की 7 लोकांनी असं मस्त पडली 7 लोकांनी मला असं प्रो लेवल पावणारा नाही मी तर मला स्विमिंग पूल मध्ये अशी उडी मारताना भीती वाटत होती म्हणून मी अशी उडी मारली तेव्हा आणि मी तर सेफ झोन मध्येच होतो मला पवायलाच येत नव्हता पण म्हणजे मी व्हिडिओ काढायला होतो. मांजराला भिणारा माणूस आहे हा. तेव्हा तो किस्साच वेगळा आहे. स्विमिंग पूलचा पण मांजर पाहिजे आयुष्यात. लय धो पाऊस पडला हो स्विमिंग पूल मध्ये जायचं नाही जायचं त्याच्यावर चर्चा चालली थंडी पण भरपूर. मी जाणार कारण पैसे देतात एवढं कुठं ना मी म्हणलं मी जाणार गेलो आम्ही मी गेलो पाऊस दिवस काय बघितला नाही मी गेलो पाहिजे स्विमिंग पूल मध्ये नंतर सगळी जण आले पाऊस चालू आहे स्विमिंग पूल मध्ये रात्री झाली माझी मसल क्रॅम्प हो पूर्ण माझा गोळ्या हात घेऊन झाला. झोपला. मी वरती काहीच कळालं गोळी घालून झोपलो आणि खाली आणि बहुतेक चार पोरं मसाज करतात माझी. हो. खाली बहुतेक युपी नाही पंजाबवरून एक कपल आलतो आता आम्हाला स्त्रीचा सहवास खूप कमी लाभला आयुष्यात आता लग्न झालं म्हणून गोष्ट वेगळी तर ती 2 कपल आहे ना ड्रिंक केलं त्यांनी एकतर आपल्याला जुळत नाही ते. आणि आम्ही खालून बघतो की ती नाचतात की रंगीलो मारो ढोलणं आता ही पोरं उंडगी ही त्यांच्या गाण्यावर डबल वर नाचायला लागले की हा आणि त्यांनी 4 का 5 Speaker waste का घालवायचा मिनिटात आता? 4 ते 5 मिनिटात गाणं बंद केलं ह्यांनी आणि रात्री ट्रूथ अँड डेअर चालू झालं आता ट्रूथ अँड डेअरचा नियम काय आहे की बाबांनो ट्रूथ नसतं सांगायचं हे येडपा तेव्हा पृथ्वीराज ह्याला सगळं असं ते वश मध्ये केला ह्यानं सांगितलं मी एक प्रपोज 4 पुरींना मेसेज पाठवलाय माझ्याकडून पाप झाल्यात आयुष्यात आणि माझ्या खूप मला देव मला ऐक Full confession mode मध्ये होतो. मी म्हणजे एखादा आता कसं सांगतो की फादर माझ्याकडून हे झालेलं आहे कन्फेशन विंडो मध्ये नाही का किंवा सगळं सांगत बसलाय तिथं आणि मी त्याला चिमटं काढतो यार तुला अक्कल आहे का तुला काय चाललंय मी एका लिमिट नंतर मी फक्त शेंगा खात होतो की आता ह्यो असं बी संपलेला आहे आता मला अजून एक गोष्ट आठवते की जेव्हा आम्ही माचुदारला पोहोचलो आणि सॉरी हॉटेलचं बीप करू आपण हॉटेलला आम्ही गेलो तर तिथं आलू पराठा 170 रुपयाला होता हो आतमध्ये हॉटेलमध्ये हा मग मी म्हटलं आईला प्रीमियम हॉटेल आहे मान्य आहे, पण 170 रुपयाचा आलू पराठा ही नको. मग तिथून आम्ही थोडंसं चालत आलो असं बाहेर येऊन. बहुतेक पॅराडाईज कॅफे नावे मी अजून शुअर नाहीये. आता त्याचं खूप छान रूपांतर झालेलं चांगल्या हॉटेलमध्ये. भाऊ तिथल्या एका आजीनं आणि तिथल्या काकांनी पिठलं भाकरी, मसाले भात, आलू पराठा, चहा, म्हणजे तुम्ही अशा कुठल्या पर्यटन ठिकाणी जाता आणि तेव्हा आहे ना तुम्ही नाही का असे कुठली तरी एक स्मॉल वेंडर असतात किंवा हॉटेलवाले त्यांच्याकडून घेतो ना त्या आपुलकीनं वाढतात तो. आणि आमच्या आता ते रेग्युलर झाले जातात. आता अजून एक गोष्ट आहे की ऋषी आता तू जस्ट जाऊन आला एमपीला, तू हम्पी पण केली मित्रांबरोबर, तर मग काय तुला कसं वाटतं? तू सोलो पण केलंय ना ह्याच्या आधी? सोलो नाही पण गेले ग्रुप मित्र. हा, मला तू वेगवेगळ्या पोरांबर मित्रांबर फिरलाय, मग कसं काय काय? आता ते बरंच वेगळं असतं. आता
खरं ट्रिप म्हणलं ना की सोबत आपण कोणी जातो ना ते खूप महत्वाचं असतं. हा. म्हणजे आता समजा मी जर प्रोफेशनल लोकांसोबत गेलो तर आमचा व्ह्यू एकदम वेगळा असतो. बस आपल्यामध्ये गेलो आपली मग म्हणजे आपण तू समजा तुझ्या टीम सोबत गेला त्या फील्ड मधील तर फ्रेम बरोबर आहे का, ही फ्रेम किती भारी आहे, हे असते ठीक आहे, हे चांगलं आहे, सनराईज बघ, लाईन अशी पडते तशी Analysis चालू असतं. आपण गेलो अरे काय कुठे चाललाय हे एकाचं काय ते वेगळंच चालू आपलं कसं असतं म्हणजे आपले 4 पुढे गेले की 2 काड्या करणारे मागे थांबलेले असतात की काय करू शकतो काय करू शकतो. आणि अजून मला आठवतंय की तो किस्सा आठवतोय का तुम्हाला? आपण जेवायला गेलो, पिठलं भाकरी ते आपण गप्पा मारत होतो, ते मांजर आलं. हा हे हुबला मांजराला भेटतो, एवढ्या मांजराला हे जी मला जरा आयुष्यात खूप वाईट अनुभव आले होते आधी. फुटेज आहे तुझी. काय चावलं तो मांजर चावलं होतं. मांजर आलं. मांजर आलं. अशी सेम खुर्ची होती. सेम खुर्ची. बरं त्या हॉटेलला आमचं जेवायचं बिल म्हणजे खायचं बिल झालंय 280 रुपये. बघा ब्रेटून खाल्ले आम्ही ब्रेटून. आणि मी चढलो खुर्ची उचडलो मांजर आलं म्हणून, खुर्ची तुडली ती खुर्चीच 1000 रुपयाची. खुर्ची टाकली. आता त्या हॉटेलला आज कळलं आम्ही खुर्ची क्षमा असावी. कुणाकडेच पैसे नव्हतं, काय करणार. आणि ते माछुतरचीच गोष्ट आहे. आता आम्हाला माहित होतं की आमचे जे पालक आहेत सगळ्या बालकांचे ते नंतर फोटो काढायला आम्हाला वेळ देणार नाहीत. हं? मग प्रतीक आणि मी आम्ही दोघांनी एक गणित लावलं की आता उद्या कदाचित हे सगळे उद्या फोटो काढतील एखादा चांगला स्पॉट शोधून. मग आता जी रिसॉर्ट आपलं एवढं भारी सिनरी आहे आपण काढून मोकळे होऊयात. आम्ही दोघं आम्ही गेल्याच आमची रूम सेपरेट घेतली. बाबा कोणावर राहणार, मी प्रथमला राहतो. मी प्रथमला काय पकडला माहिती, प्रथम नाही ना अतिशय कपडे आणले ढीक अतिशय ट्रेकिंगची बॅग आणलेली मी एका दिवशी. बीप टाईपचं फोटोशूट. नवरा बायको ही लाजत्याल की एकानं असा पडदा उघडलाय, आता एक तो व्हिडिओ बाहेर गेलाय, श्वास घेतोय. आपली एवढं खरं आहे, प्युअर आहे आपण की आपण खाली पण झोपलोय प्रसंगी आणि बेडवर पण झोपलोय, कुठं पण जा. आमच्यातलं कोणच असं लाजत नाही. खाली झोपायचं बी भाड्या तू कधी झोपलायस रे. दुसऱ्या वेळेस चुकी आहे. जनन गेल्या ट्रिपला मी आणि ती पहिल्यांदा निकम आले माझ्यावर, कांद्याच्या रूम मध्ये झोपली, एसीत झोपवलेत पोरं. तिथं सगळं तसं ठेवलं आणि त्याच्यात नाही आपण भूताच्या मास्क तो ड्रायव्हर म्हणायचा मला एकट्याला सोडू नका कोकणात. त्याला दोन्हीकडनं कड्या लावून डांबून आपण भूताचं मास्क घालून कोणाला भीती बरं ते जाऊ दे थांबा. कपड्याची मजा सांगतो. तर आता ह्या कपड्याबद्दल बोलायला बहुतेक इथं एकच व्यक्ती हे काय तुझ्या कपड्याचा स्कॅम काय होतं प्रत्येक ट्रिपला? कपड्याचा स्कॅम काय होतं? किती कपडे घेऊन जात होतो? माझी आहे ना एक ट्रेकिंगची बॅग आहे, त्याच्यात नाही म्हणलं तरी एक 60-70 लिटर म्हणतात किती पूर्ण वजन भरतं. तर मी दरवेळेस म्हणजे आता मला माहित असायचं की आपण गेलो की फोटो काढायला कमी वेळ भेटतो आपल्याला. मग त्या सांगू नको, तू मुद्द्याचं बोल. फोटो भरपूर आहे तुझ्या फील्डला आहेत, तू बोल. फील्डला तर मग आम्ही काय कपडे जे आणायचो व्हरायटी मध्ये ती बदलायचो. आणि मला ही गोष्ट कळली की प्रथम आहे ना, प्रथम भरपूर कपडे आणतो. माझं मोठं होतं की आता निघालोय बाहेर, फोटो नाहीत आपल्याकडे, फोटो काढायचे. प्रथमकडे आयफोन पण आहे आणि कपडे पण आहे. प्रथमला म्हणलं मी तुझा रूममेट, आपण दोघं त्यातली नेहमी कपडे अजून प्रत्येक वापरतो. तू माझे फोटो. अजूनपर्यंत ती कपडे मी विचार करतो की त्या बॅगेतनं कपडे गेले कुठे. ती 60-70 लिटरची बॅग आहे आणि त्याच्यात मी मला फक्त ती माझे इनरवेअर दिसतात आणि जरा काहीतरी ती बाकीच्या गोष्टी आणलेल्या ते दिसल्या खायच्या. कपडेच काय पहिल्यांदा BMW स्पेशल एडिशनचा शूज आणला, त्याच्यावर पहिली पोस्ट माझी. नाही हीच आहे ना की ट्रिपला एखादी नवीन गोष्ट घेऊन जाणं, नवीन कापडं घेऊन जाणं गुन्हा असतो. आपल्याला माहित असतं की कोणतर घेऊन येणार आहे. आणि किती वर्स्ट गोष्ट आहे, 10,000 रुपयाची हुडी घातली त्याने, ही घातली ती. म्हणजे आता कमेंट मध्ये शिवाय तुम्हीच द्या त्याला, आमचं झालंय देऊन. तर असे महाग कपडे घेऊन जायचं आणि कपडे घालायचे आणि एका हुडीवर 10 मित्र फोटो काढणार आणि जो मालक आहे त्याच्या आधी ते 7 जण पोस्ट करणार. म्हणजे ह्यानं 8व्यांदा पोस्ट केलं की वाटणार ह्यो ढापणे आहे, मालक नाही. आणि ह्या लेवलनं म्हणजे आणि ही बघा पुरुषांच्याच असतं. म्हणजे मला माहित नाही, मी दुसऱ्या ट्रिपला मुलींच्यात बघितलंय सेम झाला तर लगेच त्यांनी कपडे बदलली. आमचं तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे
त्याची कंबर 32 ह्याची 38 तर तो एकमेकाचा बरमोडा करबेटा लावून घालतोय. हा म्हणजे काही करतील म्हणजे ही ऍडजस्टमेंटची जी लेवल आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने आपण जी ग्रुपनं पोरं जातो ना ट्रिपला, त्यांची ट्रिप अशी कांड असलेली किंवा काही जरी चुकीचं झालं तरी भारी का होती माहिती का, कारण पुरुषाकडे ती पहिल्यापासून जन्माला आल्यापासून एक स्किल दिलं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. कसलं की ट्रिपमध्ये कुणाला उलटी आली की ह्यो मागणं देवा सांगतो की ही गोळी ती गोळी हा ही त्याला देऊन टाका. मग गाडीला काय झालं की सूरजाला सांगतो अरे घेरचं हे असं असं झालं असणार आहे. टेपचं काय झालं की कोणतरी वेगळं काहीतरी सांगतंय. म्हणजे ही जी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा ॲटिट्यूड असतो का नाही की बाबा नाही गुंतलोय ना आपण की हे करायचं, तर ह्याच्यामुळं बहुतेक त्या ट्रिप मजा येतात. आणि कधी कधी नाही बोला. आणि कधी कधी ज्याच्याकडे स्किल नाही तो प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा मग ते कांडमध्ये रूपांतर होतं. पण अजून एक काय फायदा माहितीये का, बऱ्याच लोकांचे न पाहिजे रूप आपल्याला बघायला मिळतात. हा तीच मी म्हणणार. म्हणजे ह्यो असा पण आहे. आत्ताच्याच ट्रिपचं जसं आत्ताच्या ट्रिपला आहे की नाही, एक शिववाडेकर म्हणून एक पोरगा होता, एकदम शांत, पूर्ण शांत, तो व्हिडिओ आम्ही टाकू इथं तुम्हाला की तो शॉर्ट प्रत्येक वरच तो झाला. एकदम संत. आणि प्रत्येकनं ओळखला की ह्यांच्यातला ह्योच असा एक जण आहे ज्याच्यावरती आपण टायमिंग लावू शकतो. हा म्हणजे ज्याला साधारण समजला त्यांना बरोबर तो बोळा. पूर्ण बुली करत होता त्याला, त्या पोराला. आणि त्या पोरानं शांत पद्धतीने विचार केला की आता हे जर आपण दुसरीकडे त्यानं रूपांतर वाट करू. बघितली आणि त्यांना अशा ठिकाणी हा की तिथं माणसं भले लोक झुकतात डायरेक्ट नाही का? प्रायव्हेट मध्ये वार करायचा त्याला publicly केला. चढवलं सेम आहे ना, एक किस्सा झाडाच्या तिथं झाला. झालं. हा. काय झालं, आपण ठरवलेलं की रॅम्प वॉक करायचा. सगळ्यांनी विश्वजित ही सिस्टीम समजून सांग. तर कसं करायचं की सगळ्यांनी म्युझिक वाजणार, दोन्ही साईडला पोरं बसलेले असणार आणि प्रत्येकाने एक टर्न रॅम्प वॉक करायचं. सगळ्यांच्या मर्जीनं. हा आणि साईडला पोरं बसलेत म्हणजे काय करणार तुम्हाला अंदाज येईल. तर चढावळ हेवळ सगळं चालू होतं. आम्ही सगळ्यांनी नाडं बांधलं पहिल्यांदा. मी होतो, माझी पण ती होती, म्हणलं कुणाकडनं खाली करून घ्यायची नाही. आणि ऋषीचं असं म्हणजे ऋषीची कोणाशी पर्सनल दुश्मनी, ऋषी इज फ्रेंड्स विथ एव्हरीवन, म्हणजे त्याचं असं ग्रजेस कोणावरच नाही. In everyone's good book. पण माहित होतं की आपल्या बरोबर गेम होऊ शकतो म्हणून आपलं सेफ मस्तपैकी धरून चाललेलो मी. एंड पर्यंत गेलो, लास्टला बसलेला एक एकदम काम झाला. लय साधा बोळा माणूस. एकदम साधा बोळा. शांतीत क्रांतिकारी करता. म्हणलं हे तर काय करणार नाही आपल्याला. मस्तपैकी गेलो आणि लास्टला म्हणलं जरा सोडूया आपण. सोडला, टर्न झालो, तसा श्रेयस गेम असा झाला. गेम झाला. गेम झाला, नशीब फक्त बरबोडा खाली आला. नाहीतर त्या दिवशी आम्ही 2 करपलेले पाव बघितलेत आम्ही करपलेले पाव बघितलेत. ऋषी वाचला. हा पोर आहेत ना स्वतः प्रॉब्लेम मध्ये जातात, स्वतः त्यातनं बाहेर हा. प्रॉब्लेम पण क्रिएट तेच करतात आणि solution तेच काढतात. आणि मेन गोष्ट म्हणजे मला अजून आठवतंय की आता आम्ही इतके हसत जरी असलो ना, मी ह्या गोष्टी आता सिरियस नाही बोलायला पाहिजेत, बट प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी लागलेलं. म्हणजे ऋषीला तर स्टुडिओचा लय घाण लोड होता. पत्याच्या घरी मेडिकल कंडिशन होती, मला मेडिकल कंडिशन होती, थोडीशी आजारी होतो मी, प्रथमचं झालेलं थोडंफार. हा आणि सगळ्यांचं म्हणजे देवा नुकताच जॉब स्विचचं बघत होता, ह्याचं नुकतंच लागलेलं, घरच्यांच्या अपेक्षा असतात. आणि तिथं सगळ्यांचं आम्हाला माहित होतं. आणि ह्या गोष्टीची अजून एक बाजू आहे ती म्हणजे नाही का ऋषी तू सांगते अजून की संध्याकाळी आम्ही एक सिस्टीम काढलेली आहे की एक शेकोटी पेटवायची आणि तिथं आम्ही ठराविक गोष्टी करतो. जसं की आता आमचं एक कसं किती पण एन्जॉय जरी केला ना तरी बॉन्डिंग लय महत्वाचं आहे. त्यामुळे आमचा एक सेशन काय असतो की बॉनफायर पेटवायचं मध्ये साईडला सगळे बसणार आणि जे मनात असेल ना ते सगळ्यांनी बोलून दाखवायचं. म्हणजे व्यक्त व्हायचं. सफरिंग असो काय असो, काही सफरिंग असो, कोणाला आनंद वाटतोय, कोणाचा त्रास आहे, मानसिक त्रास आहे, सगळं बोलायचं तुम्ही. आणि मेन आमचं रूल काय असतो की कोण जज नाही करणार. हा आणि कोण करतच आणि नाही. इथनं उठलं की विषय घ्यायचा नाही. हा म्हणजे जे इथं आलं ना तुम्ही सगळं सुद्धा सोडून द्या. असं तो ट्रिपचा एक फायदा असतो. आणि मग त्याची सुरुवात झाली. आणि अजून गुजबम्स येतात मला की ज्या मुलांकडून मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की त्या पोरांच्या आयुष्यात एवढं चाललं असत. आता मला नावं नाहीत घ्यायची बट लिटरली सगळी रडत होती जवळजवळ म्हणजे नाही का. आणि हे 3 ट्रिपला झाले. म्हणजे मला असं वाटतं ना की बऱ्यापैकी लोक आहे ना आमच्यासोबत ट्रिपला आम्ही एकत्र जाताना हाच विचार करून येतात की तो दिवस कधी येतोय जेव्हा रात्रीपासून आम्ही सिरियस गोष्टी बोलतो. जिथं अग्नी आणि अश्रू दोन्ही पण एक साथ येतात. थोडक्यात ट्रिप म्हणजे एक थेरपीच आहे. थेरपी कारण की बॉय सुद्धा वाटलं. हा आणि हो मग विचार करा म्हणजे अशी मुलं जी मी लिटरली कधी रडताना पाहिली नाहीत किंवा अशी मुलं ज्याची मी फक्त अशी बाजू बघितली की
काय पण होतं. एकदम कॅज्युअल, हा एकदम कॅज्युअल हसरा चेहरा. हसरा चेहरा. आणि मग ती रिस्पेक्ट वाढते त्या व्यक्तीबद्दल. म्हणजे एखाद्या ट्रिपला तुम्ही जाताना पोरांसोबत आणि जेव्हा तो मोकळा होतो, व्यक्त होतो, तुमच्या पुढे बोलतो रात्री गप्पा मारायला लागल्यावर. आणि नवल बघा आमच्यातलं एक बी तसंच सगळे बोलत होते. कोणी असली तरी आपल्या ट्रेनला नाही. आणि म्हणजे तुम्ही विचार करा की माणसाला असं वाटतं की एक ठराविक किंवा चहा जरी घ्यावा माणसाने तेवढे कम्फर्ट, म्हणजे हुंदका लागतोय लिटरली एखाद्याला. आणि 3-3:15 वाजले असतील, चिलिंग थंडी एकदम, नाही का, रात्री थंडी खूप भरपूर पडलेली. आणि आग बघा, आम्हाला पोहे बनवले आम्ही रात्री 3 वाजता. म्हणजे पोहे बनवायचं. मुली म्हणल्या आम्ही बनवतो. आता मुली म्हणल्यावरती आता काय ते पोहे बनवू शकतात ना, बनवा म्हणलं. 2 किलो पोह्याला अर्धा किलो मिरची कोण कापतं? आता त्यात आता एक विषय असतो, आपण बाळा काय म्हणतोय की आचारी हा शब्द पुल्लिंगी आहे. कारण आहे की जेव्हा तुम्ही स्त्री सुग्रण असते, ती थोड्या माणसांचं बनवू शकते, मस्त चवदार एकदम. जेव्हा तुम्हाला क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तेव्हा तिथं चविष्ट आणि क्वांटिटी आचार्यच लागतो. पुरीने घेतले 2 तास ती खेळत बसल्यात. आणि मेन म्हणजे पोहे तर एवढे आणलेले अंदाज त्यांना खरेदीला पण त्यांनाच पाठवला. बरं पोरांनी 6 चपात्या खाल्ल्या तर तेव्हा. आधी 6 चपात्या खाल्ल्या, पोहे बनवायचे रात्री 3. पुरी म्हणलं ठीक आहे, मग सामान विमान आणायला पण पुरीनंच पाठवत होतो आपण. आणि मग ती सामान विमान बाजारात घेऊन आले. सर म्हणले तसं 2 किलो मिरच्या त्यातल्या अर्धा किलो तोडून ठेवले टाकाय. ते झालं. आणि पोहे बनवतात कढईतच आहे ना पोहे, एवढी मोठी क्वांटिटी. आणि मला लिटर की आम्हीच बनवतो. शेवटी सरांनी ते सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि मग झाले चालू, मग पोहे बनवून तयार. आणि हेच बघ, म्हणजे मला असं वाटतं की ऋषी पण आता आपण नाही का वरती बिर्याणी केली ती बघा, आठवली त्याचे ब्लॉग्स ऋषीचे, तुम्ही ब्लॉग जाऊन चेक करा, लय भारी ब्लॉग्स बनवले आम्ही, ते मिनी ब्लॉग्स आहेत इंस्टाग्रामला. तर ते जेव्हा आपण ते एन्जॉय करत असतो ना ट्रिप, तेव्हा आपल्याला माहित नसतं काय एवढं भारी केलंय आपण, म्हणजे एवढं भारी जगलो होय. हा, आणि हे त्या एडिटरचं त्या शूटिंग वाल्यांचं पण खूप मोठं क्रेडिट असतं की त्यावेळेला ते रिप्रेझेंट करतात. त्या मोमेंट मध्ये फ्रस्ट्रेशन पण असतं भरपूर असतं, तसं का बोलला. हाय डोपामिन ट्रिपवर तुम्ही, म्हणजे मला असं वाटतं ना, ट्रिप मध्ये जर भांडणं झाली ना तर तिथं सोडली पाहिजे. काय वाटतं का सोडली पाहिजेत? कारण पूर्ण ट्रिप तुम्ही हाय ऑन डोपामिन ऍड्रेनलिन नाही की ह्या आईला आता मी सुट्टी देणार नाही, ह्याला घोडाच लावतो नाही. बरं त्यावेळी माणूस थोडा होऊ शकतो ना की बाबा. मुलांची एक चांगली बाजू काय माहिती का, की ह्या सेकंदाला जर भांडणं झाली तर दुसऱ्या मिनिटाला ते एकत्र असतात. मान्य, पण अशा काय आहेत ना जावा की तो ह्याच्यापाशी जाऊन ऋषा तो पती आहे ना असाच आहे, ऋषाला घेणं देत नसतं, पण त्याच्यापाशी दुसऱ्या सांगतो हे काय. पण ही मला समस्त पुरुष जातीला सांगायचं की बाबांनो विषय असा आहे, म्हणजे इथं आम्ही सगळी बसलोय आता, असं नाही की आमचं सगळं पटतं, नाही पटत म्हणून बसलोय. सगळं पटत असताना तर आम्ही आज एकत्र बसलो नसतो. ठीक आहे, एक बोलला असताना त्याच्या मागे सगळी मॅ करत गेली असते. तर विषय हा आहे की तुम्ही एक सायंटिफिकली बघा की तुम्ही हाय ऑन डोपामिन आहे आणि तुम्ही पूर्णपणे असा उत्साहात आहे, तर तवा आणि पुरुषाकडून होतं. कधी पण बघा, स्पेशली पुरुष जेव्हा स्त्रीसोबत बोलतो, त्याच्या आवडत्या व्यक्तीसोबत बोलतो, तर तो खूप जास्त वेळ चांगलं चॅटिंग नाही करू शकत. म्हणजे इट्स माय पर्सनल अनुभव. एका लिमिट नंतर त्याला खुशी बर्दाश्त होत नाही, ते चुकीचं काय तर बोलून जात आहे ना, आणि मग ती ऑफेंड होती. तो म्हणतो इथवर तर मी बरोबर बोललो, मग तो एक शब्द निघतो ना, तो निघतो रे. आणि मग ते तर समाजानं सांगितलंय की शब्दात तोंडातून निघतात, मग ते तुमच्या मनातलं असतं, असं काय नसतं. कधी कधी आपल्याकडून निघून जातं. बऱ्याच गोष्टी मला बोलण्यासारख्यात, बट एक मी यातून सांगू शकतो की आज आम्ही एकत्र सीओसी कशी झाली, कंपनी ऑफ कॉन्टेंट का चालू झालं, का ह्या ट्रिपा झाल्या, हे बॉन्डिंग झालं. एवढ्या 20-25 लोकांमध्ये आम्ही 20 जण चॅनल करू शकतो, नाही असं नाही. पण आम्ही 7 जणांनी काय ठरवलं की बाबांनो, बरं आमच्या चॅनलला पाहिजे अशी ग्रोथ नाही, मी आज हे पण सांगतो तुम्हाला. पण ह्यातला प्रत्येक जण जॉब करतोय, हा दिवसभर त्या PC पुढे शूटिंगमध्ये, ही पोरं परीक्षा आहे, त्या इव्हेंट्स आहेत, टोस्ट मास्टर आहे, खरे मास्टर आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या कंटिन्यू चालू आहेत, माझ्या गोष्टी कंटिन्यू चालू आहेत. त्यातून पण आम्ही काहीतरी नवीन शिकायचं आहे. बरं आज ही जी गोष्ट म्हणतोय ना आम्ही, आज हे राऊंड टेबल करायची, आम्ही 6 महिने आधी प्लॅन केलाय. पण आज जेव्हा आम्ही 6 जण एकत्र आलो, तर आम्ही म्हणलं चला पृथ्वीराजला आपण परत घेऊ, त्याला कॉल करून सांगून आज वेळ तर करू. मग काय म्हणणं काय तुमचं की अनप्लॅन्डच गोष्टी आपल्या भारी झाल्यात का आतापर्यंत? काय आपण आताच ठरलंय आपलं राऊंड टेबल घ्यायचं लगेच. हो, म्हणजे ती जी अनएक्सपेक्टेड गोष्ट असते ना,
की प्लॅन करून गोष्टी होत नाहीत पोरांच्यात. काहीतरी की नाही बाबा चला जमते आपल्याला करू. ते तर काहीच नाही. मी तर घरी होतो इथनं 7 हो. किलोमीटरवर माझं घर आहे. मी तिथं सुट्टीला गेलो, घरी होतो. कालच लग्न माहूल झालंय सुख घरात. माणूस. आज पूजा आहे. त्याला- मला कॉल आला की आपल्याला राऊंड टेबल घ्यायची. मी दुसऱ्या मिनिटाला गाडीत बसलो तिकडे आलो. हे अनएक्सपेक्टेड सगळं होतं. आणि आता ह्यात अजून एक बिहाइंड द सेन्सला म्हणत होता, ऋषीचा स्टुडिओ आहे, कॅमेरा लावलेत, एक 15 मिनिटात सेटअप लावला त्यांनी. ठीक आहे, म्हणजे हे जे दिसतं ना, एक परत आलं तीच गोष्ट सांगितलं ते प्रॉब्लेम सॉल्विंग, तेच. की ह्यानं सॉल्व्ह केला प्रॉब्लेम, तो म्हटला मी येतो. सो लगेच. हे महत्वाचं आहे. आणि आम्ही जेव्हा बोलतो ते आय होप तुम्ही रमत असाल तुमच्या आठवणींमध्ये. आता शेवटाकडे जाताना एकच गोष्ट आपल्याला सांगायची की एक खूप आम्ही ठरवलं खूप लांबड लावायची नाही. शेवटी जाताना खूप लांबड लावायची नाही ठरवलेलं, पण 40 मिनिटांवर आपण 1 तासाच्या पुढे गेलोय. केळशीवरच 3-3, 4-4 पॉडकास्ट होतील, पण हा पॉडकास्ट म्हणजे बॉयज ट्रिप बद्दल आहे. सो शेवटी मला कन्क्लुजनकडे जायचं आहे, तेव्हा मला प्रत्येकाला विचारायचं आहे की काय शिकला ह्या ट्रिपमधून, किंवा मागच्या 3-4 वर्ष आपण एकत्र आहे, तर काय शिकला तू ह्यात आणि काय मेमरीज आहेत? तू मी तर एकच गोष्ट शिकलोय की मी लय दुःखात होतो. दुःखात म्हणजे माझ्या घरी आलटापालट झालेली, वडिलांची तब्येत खराब होते. पण त्याच्यात पण सगळ्यात एन्जॉय करणारा माणूस मी हो, प्रत्येक कारण की मला असे मित्र भेटलेत, मला असे जोडीदार भेटलेत की ह्यांच्यावर आलं की माझं काय चाललंय कळतच नाही असं. आणि मला वाटतं सरांनी पण हे ओळखलं असेल की मी प्रत्येकाला आनंदी पण करत होतो, मी पण आनंदी होतो स्वतः. पहिल्याचं तेवढं होतं, म्हणजे पत्त्यास कोण शांत बसला ना की जायचा, त्याला खवदो काढणार त्याची, म्हणजे तो त्याच्या घरी काही चालला असू दे, पण तो ट्रिप मध्ये एक असा मेंबर होता ऍक्टिव्ह. आणि मला वाटतं मला आनंदी करायचे एक व्यक्तीचं श्रेय आहे की ट्रिपला बसवून आमच्यात देवव्रत भागवत आणि अनुज दादा, त्यांनी प्लेलिस्ट निवडलेली. प्लेलिस्ट वाली माणसं आहेत आणि प्रत्येकाच्या गाणी की तो प्लेलिस्ट बनवतो सगळ्यांसाठी. आणि ती गाडीत बसल्या प्लेलिस्ट लागली, माझ्या अंगात आलं बरोबर. तेव्हापासून एंड मुमेंट पर्यंत ट्रिप संपस्तोवर मी आनंदीच. आणि प्लेलिस्ट पण मधनच ब्लॅक पिंक, मधनच कव्वाली, मधनच बैलगाडा, मधनच लावणी, मधनच केके, अभंग. म्हणजे हे सकाळी एकदम स्पिरिच्युअल वातावरण असायचं, थोडा ब्रेक घेतला की थोडं एन्जॉयचं, म्हणजे हे जे होतं का नाही ते माहोलच बनवून जात होतं. वाईबच येस. प्रथम आता लोक असे म्हणतात की आपल्या वयापेक्षा जास्त मोठी संगत कधी ठेवू नये, कारण की बरेचसेच विचार वगैरे त्या गोष्टी सगळ्या कोंडून जातात डोक्यात. पण जेव्हा आता इथे बसलेला एक माणूस सुद्धा सीओसी मध्ये जे आम्ही 7 जण आहे, एक माणूस सुद्धा ठरवून कोणाला भेटला नव्हता. सगळे अनप्लॅन मीट्स होते आणि ती मैत्री. आणि आम्हाला असे भाव भेटलेत ना, आता आम्ही दोघं पूर्ण सीओसी मध्ये पूर्ण 7 जणांमध्ये सगळ्यात लहान अशी 2 चेहरे वयाने. पण तरी पण म्हणजे खूपशा गोष्टी ह्यांनी फक्त मैत्रीने शिकवली, ह्यांनी जग जगायला शिकवलं असं म्हणू शकतो. आता आज पण आहे ना, आज माझी तब्येत एवढी ठीक नव्हती, मग मला असं वाटलेलं की राव झोपायचं का आपण घरी. पण नंतर डोक्यात विचार आला की राव हे सगळे आहेत ना परत 2 आठवड्याशिवाय आपल्याला भेटणार नाहीत. ही जी मैत्री आहे ना, हे जे म्हणजे भावाभावांमधलं प्रेम आहे ते लय वेगळे. एक्झॅक्टली. आणि हेच प्रथम जे बोलला त्याला मला हेच करायचं की मी नेहमी ह्यांना म्हणतो तुम्ही लय लकी आहे की तुम्ही जेव्हा येत होता तेव्हा जर आमच्यासारखी पोरं मोठी तुम्हाला मिळली असते ना तर आम्ही लय पुढे गेलो असतो. मला याच्यात एकच गोष्ट ऍड करायची. आज शूटला येताना आहे ना, सौरभ सर तुमच्या शो मध्ये एक ऑडियन्स होतं, ती ओळखीचं झालं माझ्या बरोबर फीडबॅक घेताना. तर त्यांचा मला मेसेज आला की तुम्ही एवढं सगळं कसं करता, इंजिनिअरिंग पण करता, ती पण इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, इंजिनिअरिंग पण करता, हे पण करता, व्हिडिओ शूट हे ते सगळंच तुम्ही करताय. तर माझ्या वयाच्या 18व्या वर्षीपासून मी सरांसोबत किंवा या गँग सोबत आहे आणि गोष्टी होत गेल्यात माझ्याकडून की तुमच्याकडून पुश. मी कंटाळलेलो असलो तरी मला तो पुश भेटत गेला, बरोबर मेंटरशिप भेटत गेली, त्याच्यामुळे होत. म्हणून आयुष्यात आहे ना संगत ही खरंच महत्वाची. लोकांना कळत नाही, लोकांना वाटतं काय महत्वाची संगत, महत्वाची काय संगत ही खरंच महत्वाची. एवढ्या गोष्टी मी अचीव. आता मला लोक ऑर्डिनरी पासून थोडं एक्स्ट्रा स्वभाव हे करतात. आणि त्यात वयानं 1 वर्षांनी जरी मोठा व्यक्ती मिळाला ना तर त्यानं झेललेली दुःख त्यानं आपल्याला सांगितली की आपल्याला ती एलिमिनेट होतात ऑटोमॅटिक. म्हणजे मी सरळ या पोराला म्हणतो की ही आम्ही जी मोठी पोरं आहे वयानं तुमच्यात, आणि आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो ना ह्यांचे कितीतरी हार्टब्रेक आम्ही वाचवलेत, आम्ही सांगू शकतो. आम्ही कितीतरी ठिकाणी ह्यांना चुकताना वाचवले का तर फक्त ऐकलंय त्यांनी. आम्ही म्हणलं पण नाही तुम्ही असं वागा. सो जर तुम्ही, आणि हे वरदानच आहे पुरुषाला
की व्हॉलीबॉल खेळाय बघा, क्रिकेटला बघा, एकाचं वय आहे 55, त्याला आहे 4 पोरं, एकाचं वय आहे 31, त्याचं नाही अजून लगीन, एकाचं आहे वय 22, एकाचं वय आहे 16 आणि एक आहे 12चा बेटर, ती एका टीममध्ये खेळतात. ही वयोमर्यादाच नाही आहे ह्या मैत्रीत, आणि ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. मी सगळ्यात शेवटी सांगतो, मी कशा यस ऋषी. तर ट्रिपमध्ये ना लोक ओळखायचे कसे आणि लोकांसोबत जगायचं कसं हे बरंच कळतं आपल्याला. आता काही एक्स्ट्रोवर्ट असतात जे फुल एन्जॉय करतात, आता काही काही असतात जे इंट्रोवर्ट असतात जे शांत बसतात. आता समजा मी पण आहे त्यातल्यात. पण एक गोष्ट काय असते माहिती का, जे शांत बसतात का नाही ते तुमच्यातनं जगत असतात. म्हणजे तुम्ही जो एन्जॉय करतात ना ते बघून त्यांना आनंद वाटत असतो. म्हणजे मला ते तसं होत अगदी बरोबर. प्लस अशी शांत जी असतात ना ती शक्यतो मोबाईल घेऊन असतात, सगळ्यांचे मुवमेंट कॅप्चर करतात. अगदी बरोबर. आणि तेच मुवमेंट आहे ना नंतर जेव्हा तुम्ही बघता ना तुम्हाला पण चांगलं वाटतं आणि त्या माणसाला पण चांगलं वाटतं की मी त्याची लाईफ टाइमची मेमरी बनवतो. एक्झॅक्टली. म्हणजे सिनेमॅटोग्राफर बिंग सिनेमॅटोग्राफर ही एक मोठी काय म्हणू शकतो की एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक फिलिंग असते की जेव्हा आम्ही कॅमेरा उघडतो आणि जेव्हा समोरचा माणूस जेव्हा हसत खेळत असतो ते मोमेंट आपण कॅप्चर करतो तेव्हा त्याची फिलिंग असते ना, ती फिलिंग समोरचा जो एन्जॉय करणारा व्यक्ती जगत असतो ना ती फिलिंग आम्ही रिपीटेडली जगत असतो. जेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही ते नंतर बघतो तेव्हा ही गोष्ट आहे ना म्हणजे ती कुणालाच कळत नाही की कॅमेऱ्याच्या मागे पण एक माणूस आहे, तो सगळं एन्जॉय करतोय. आणि ती म्हणजे एखाद्याचा कॅन्डिड शॉट घेण्यासाठी त्या सिनेमॅटोग्राफरनं किंवा त्या ग्रुप मधल्या पोरानं त्याचा कॅन्डिड लाईफ ती बाजूला ठेवलेली असते. प्लॅन जगत असतो तो की मला प्लॅन करून त्याचा कॅन्डिडेट काढायचा आहे. त्यात पण एक ही असते स्टोरी काय असते त्यात की सिनेमॅटोग्राफरला शूट करताना आमची एक ही असते की आमच्या डोक्यात तो शॉट असतो. तसं झालं पाहिजे. आम्हाला हे असं पाहिजे आणि आम्हाला कॉन्फिडन्स असतो की तो शॉट फक्त मीच काढू शकतो, दुसऱ्या कोणाच्या हातात दिला तो shot होणार आता येणार नाही. अगदी बरोबर. आणि त्यात आम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ना ती तशी आमची फिट बसणार नाही आणि आमच्याकडे ती व्हिडिओ येणार नाही. त्यामुळे आम्ही आधी ठरवलेलं असतं की मी त्या शॉट मध्ये असूच शकत नाही कारण तशी व्हिडिओ कोण शूटच करू शकतो. अगदी बरोबर. हर्षद, मला असं म्हणायचंय की पोरं नुसती ट्रिपला जातात किंवा एन्जॉय वगैरे करतात तर नुसती एन्जॉय धापड धिंगाणा मस्ती एवढंच नसतं. कधी कधी आता आम्ही जॉबला लागलो तर एकमेकांच्या रेफरन्सनं लागलो, एकमेकांना जॉबला लावलं, 4 गोष्टी समजूतदार सांगणे किंवा त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम काय आहे बारका असेल तर मोठ्याला विचारतो, त्याला समजून सांगणे असतील किंवा फ्युचर काय प्लॅन असतील तर ते समजून सांगणे ह्या गोष्टी पण होत्यात. पण पोरं अशी पण असतात की बाबा 3 जणांचा बेड असेल तर 3 जणांच्या बेडवरती 15-16 जण कशी बसलेले असतात. ऍडजस्टमेंट करतात पोरं. म्हणजे गप्पा रंगल्या ना. गप्पा रंगणे महत्वाचे. मग त्याला कळत जाते एकाला की दुसरा बसतो तिसरा बसतो 3 जणांची बेड 16 पोरं बसतात असं literally. करत सगळी ह्याच्यावर कशी बसलेली असेल कुणाला म्हणजे माहित जो कधी कोणाचा हात असा अंगालात लावून घेत नाही, घामाचा वास सहन होत नाही, तो ह्याच्या काकात बसलाय आणि एकामेकाचे पाय दाबायचे. पॉडकास्ट चालले आणि भूताचे की आता हल्ला की संपला. असं आहे. नाही खरंच. आणि मी स्वतः हर्षद पण असा खूप असा शाय नेचरचा होता ना, आम्ही ओपन अप होताना की आता त्याला गप म्हणायला लागतं की हे खूप मोठे बदल आहेत. हे बदल देवा. आता माझं कसं आहे, मला मी असा एक्सपेरिमेंट माणूस आहे. मला असं वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात. जॉब पण मी वेगवेगळ्या फील्डमध्ये, एकदा गॅस इंडस्ट्रीमध्ये केला, एकदा मेडिकल इंडस्ट्रीमध्ये ऑपरेशन जाऊन करायचो, आता मी इन्शुरन्स मध्ये काम करतो. वेगवेगळ्या फील्ड आहेत माझ्या. मला असं एक्सपेरिमेंटिव्ह काम करायला आवडतं. आणि परफेक्शन आहे मी फक्त मला असं सिनेमॅटोग्राफी वगैरे त्यातच मला लागतं की बाबा नाही मला असं परफेक्ट शॉट पाहिजे. पण असं नियोजन करताना म्हणलं ना मला काय नसतं, मला कसंही नियोजन चालतं. म्हणजे कशातही ऍडजस्ट कुठेही राहू शकतो, काही करू शकतो. कशातही ऍडजस्ट करू शकतो मी. आणि नियोजन विस्कळीत जरी झालं तरी मला माहिती की मजा येणार. ते डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा काय असेल, लास्ट मोमेंटला काहीतरी लगेच ऍडजस्ट करायचा आणि त्यातनं ती एन्जॉयमेंट तेवढ्यात एक्सपर्ट आहे देवा बरोबर. त्यात जी मजा खरा इंजिनियर. त्यात जी मजा येते ना मला ती मजाच वेगळी आहे. म्हणजे मी असं नियोजनात पण जास्त भाग घेत नाही. नियोजन म्हणलं की मी लांब असतो, कारण मला माहित असतं कुठं अडखळ झालं की सांगा. लास्ट मोमेंट पर्यंत केलेलं नियोजन होत नाही. अगदी बरोबर. आणि ते लास्ट मोमेंटला काहीतरी हातभार लावायला लागतो ना, तिथं मी असतो चला कमी आणि अजून एक गोष्ट ह्यात मला देवाच्या मम्मी-पप्पांचं खूप नवल वाटतं. मी खूप साऱ्या म्हणजे माझे दोस्त लय ढीक दोस्त आहेत, आता कमी झाले कालांतराने, म्हणजे खरे दोस्त इथं राहिले. पोरग 2 दिवस कुठे गेलं तरी इचरच बी नाही कुठे गेलाय गाडी आणि कधी येणार. म्हणजे हा जो विश्वास जिंकलाय का नाही गाड्यानं, हे आम्हाला नाही जुळलं आयुष्यात. आणि खरंच त्यांच्या आई बाबाला हॅट्सऑफ आहे बाबा देवाच्या, की तेवढा विश्वास आहे देवावरती. म्हणजे रात्री पोरग 2ला ठरवून जरी कुठे गेलं तरी आईला माहिती आहे माझं पोरग नीट जाऊन नीट येईल. मग हे खूप म्हणजे हिता आम्ही बसून गप्पा मारतोय ट्रिपबद्दल, तर ही प्रतीकचे वडील हे आमच्या सगळ्यांच्या घरातली जी आहेत ना, ही खूप मोठं म्हणजे बॅकिंग आहे आम्हाला आणि ह्यांनी दाखवलेला विश्वास आहे.
आता हे काय लांबवायचं नाही, शेवटी माझं सांगून कन्क्लूड करतो. मी म्हणजे ही जी पोरं इथं बसलीत आणि पृथ्वीराज असो, ह्यांनी माझ्यातलं लहान मूल जिवंत ठेवलंय. म्हणजे हे मी शिकलो ह्यांच्यावर मागच्या 4 वर्षात. जे आम्ही ट्रिप्स एकत्र केल्या, शूट केले, प्रोजेक्टवर काम केलं, अजून एकत्र काम करतोय, कंपनी चालवतोय, मैत्रीचं रूपांतर बिझनेसमध्ये झालं, आम्ही ट्रिप्समध्ये जातो, एकमेकाच्या आयुष्यातील सुखदुःख जाणून घेतोय. लहान मुलं आम्ही एकमेकाच्या आयुष्यात जिवंत ठेवलं, म्हणजे प्रत्यक्षातलं, देवाच्यातलं, ऋषातलं, की बाबा कुठेतरी मधनच करता. मग अशी विषय म्हणला की त्या मोबाईलमध्ये आपण चार्जर घालतो, त्याला विचारून घालतो का आपण? आता हे असं काहीतरी बोललं त्याला जेल व्हायला पाहिजे. पण कळतंय तुम्हाला की हे जे एकदम असे हेजिटेट न करता विचार येतात लहान मुलाच्या, ते आम्ही एकमेकाला अलाव केलं अजून. आणि त्यामुळं आम्ही काय म्हणू शकतो की असं भारी हसत खेळत जगतोय. लागलेत सगळ्यांचे, हे मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांचे लागलेत, तुमच्याप्रमाणे सगळ्यांचे लागलेत. पण तो आधार आहे, जसं प्रथम म्हणला ना की 15 दिवसांनी पोरं भेटणार नाहीत, मग आज जातो मी आजारी असून पण. तर हे आणि जास्त काय आता लांबड लावत नाही. आता आउटरो तुम्हीच घ्या तुमच्यात कुणीतरी, की कसं वाटलं मग, काय पहिला एक्सपेरिमेंट आपला? पण थांबा त्याच्या आधी एक थोडंसं प्रमोशन करतो. तुम्हाला जर केशीची ट्रिप आणि जर आपलं ट्रिप जर तुम्हाला बघायची असेल, Yes, mini vlogs द्वारे. इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही बघू शकता खाली रील मध्ये. येस, आणि तिथं ती झलक आहे फक्त एक. जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल, आमच्याकडे तो डाटा आहे, आम्ही त्याचा एक कथाकथनाचा आम्ही एक पॉडकास्ट करू, आपण एक नवीन सिरीज करू, कथाकथन पॉडकास्ट असं काही तर. मग त्यात आम्ही करू. आणि ह्यात पण, ह्या पॉडकास्टमध्ये पण आम्हाला जमलं, ऋषीकडं बरेच क्लायंट आहेत, त्यातनं जर जमलं तर आम्ही जेव्हा जेव्हा किस्सा सांगतो ना तिथला एखादा फोटो टाकायचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. आणि खूप भारी वाटलं, मजा आली सगळ्यांना. आणि अजून काय कोणाला काय एक व्हिडिओच्या Q&Aचं काय सांगायचं? हा, तर पुढचा व्हिडिओ आम्ही तर ठरवलंय, तुम्ही म्हणायच्या आधीच, की आम्ही असं बसून अजून एक व्हिडिओ करणार आहे. कारण की आम्हाला मजा लागली. सगळ्यात मेन तर ते भूताचे किस्से जे ह्याच्या दिवशी येत नाही आणि त्याला तसा मेन कोर्स दुसऱ्या एपिसोड मध्ये भेटेल. आणि त्याला इकडे स्टार्ट हा हे स्टार्ट मसाला पापड समजून झाला हा एपिसोड. तर पुढचा एपिसोड आपण Q&A करू. आणि नाही, हा, आणि असे प्रश्न विचारा की आम्ही असं झालो पाहिजे, हे काय विचारलं, आम्ही पाय एक्सपोज झालो पाहिजे, प्रत्येकाची पर्सनॅलिटी बाहेर आली पाहिजे, असे प्रश्न विचारा. पुढच्या पॉडकास्टसाठी आम्हाला Q&A पाहिजेत COC साठी. प्रत्येक इथं मुलगा बसला तर पृथ्वीराज पण येतो, आम्ही त्याला बी घेऊन येऊ. आणि प्रश्न विचारा, प्रत्येक जण उत्तर देईल. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे, आणि पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला आवडणार आहे. कमेंट मध्ये तुमचे असे कुठले किस्से असतील ते आम्हाला सांगा, कारण की प्रत्येक जण कमेंट वाचतो. आणि तुमचा एखादा व्लॉग रेकॉर्ड केला असेल, युट्यूबला असेल, त्याची लिंक टाका, हा, आम्ही पाहू. आणि काय अजून एक्सपेक्ट करताय आमच्याकडून हे कळू द्या. अजून एक आहे, जर तुम्ही हा पॉडकास्ट एन्जॉय केला असेल तर तुमच्या मित्रांवर प्लीज शेअर करा. आमचं बघून एखाद्यानं अजून असा पॉडकास्ट केला तरी आम्हाला मजा येईल. पण शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आईबाबांच्या ग्रुपवरती शेअर करा, की याला कळलं पाहिजे की किती महत्त्वाचं आहे ट्रिपला जाणं. बाकी आता जास्त काय बोलत नाही. सगळ्यांनी इथपर्यंत पॉडकास्ट बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.